नमस्कार. आजच्या वक्त्या माननीय श्रीमती हिना कौसर खान, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर पुरणे सर आणि सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करते. आज 99व्या वर्षात पदार्पण केलेल्या आपल्या वसंत व्याख्यानमालेचं 6वं पुष्प आपण गुंफतो आहोत. आणि हे पुष्प कैलासवासी तम्मण्णा बसप्पा कुर्णे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुंफले जाते. वक्ते आहेत माननीय श्रीमती हिना कौसर खान आणि विषय आहे धर्मरेषा ओलांडताना. रसिक हो, मंगेश पाडगावकरांची एक अतिशय मिश्किल अशी कविता आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. खरंच आहे का हे? कारण प्रेमापासून लग्नापर्यंत जे चंद्र चांदण्यांचे दिवस असतात तोवर कदाचित हे खरं असेल, पण एकदा लग्न झाल्यानंतर पाय जमिनीवर येतात. कदाचित पुढे थोडे दिवस 6 महिने वर्षभर अजून चंद्रचांदण्या चालू राहतात, पण त्यानंतर मात्र वास्तवाचं भान येतं त्यांना. आणि मग लक्षात येतं की आपलं सगळं विश्व थोडं थोडं बदलायला लागलंय, दोघांनाही वाटतं. आणि ते बरोबरच आहे, कारण प्रेम दोघांमध्येच असतं. पण लग्न मात्र 2 कुटुंब, त्यांचे संस्कार, त्यांचे चालीरीती, त्यांचं सभोवताल, त्यांचे आप्तस्वकीय, ह्या सगळ्यांना जोडणारं असतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला त्या दोघांनाही, तो आणि ती दोघांनाही जेव्हा लक्षात येतं की हे आपलं सगळं भावविश्व बदललंय, वेगळं होत झालंय, तेव्हा ते सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावर येते. आणि मग खरं दोघांची तारेवरची कसरत सुरू होते, कारण त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना सांभाळायच्या असतात. मग या तारेवरच्या कसरतीत मुलापेक्षा मुलीला जरा जास्ती त्रास होतो. ह्या सगळ्याची जाणीव असल्यामुळेच आपल्या पिढीपर्यंत, म्हणजे जोवर अरेंज्ड मॅरेजेस होती त्यावेळेला आपल्या घरातले वडीलधारे काय करायचे की आपल्याच जातीतल्या, आपल्याच पोटजातीतल्या अशी स्थळं बघायचे. म्हणजे कोकणस्थ घर म्हणायचं, आम्हाला कोकणस्थच मुलगी हवी, किंवा देशस्थ मुलीचे वडील म्हणायचे मी देशस्थाकडेच माझी मुलगी देणार, असं म्हटलं जायचं. अर्थात हे मी उदाहरण म्हणून घेतेय, हे फक्त सगळ्यांमध्येच असतं. म्हणजे जैन असू देत, पारशी असू देत, सगळे जात नाही पोटजात सुद्धा बघायचे हे स्थळ देत असताना किंवा लग्नाला जुळवत असताना. प्रेमाला तर हे काही समजत नाही, त्यामुळे प्रेम करताना जात धर्म काही बघितलेलं नसतं. प्रेम होतं, मुद्दाम केलं जात नाही म्हणतात. आणि मग ज्या वेळेला वेगळ्या जातीत लग्न होतं त्यावेळेला मी आता जे तुम्हाला म्हटलं ना, तारेवरची कसरत दोघांची सुरू होते. तर ही जी तार आहे ना, ती वेगळ्या जातीत वगैरे गेलं, वेगळ्या पोटजातीत गेलं तर जरा काटेरी होत जाते. आणि समजा वेगळ्या धर्मात जर लग्न झालं असेल तर मला वाटतं हे काटेरी तारांचं मोठं भेंडोळच होत असेल. आणि ते म्हणजे तो तारांचा गुंता सोडवणं हे त्या दोघांनाही फार कठीण होत जात असेल. मग ते कसं कितपत कठीण झालंय, कारण ते सोडवतच पुढचं आयुष्य पुढे जायचं असतं. मग ते कसं त्यांनी सोडवलं किंवा कसं काय अनुभव आहेत याचा अभ्यास आजच्या आपल्या वक्त्या श्रीमती हिना कौसर यांनी अति संशोधनात्मक पातळीवर अतिशय प्रयास घेऊन हा अभ्यास केलेला आहे. आणि
त्याच्यावरच त्यांचं ते पुस्तक आहे, ज्याच्यावर त्यांचं आज व्याख्यान आहे, धर्मरेषा ओलांडताना. त्यांचं व्याख्यान आपण नंतर ऐकणारच आहोत. माननीय हिना कौसर खान ह्या पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन यामध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री घेतलेली आहे आणि गेली 15 वर्ष त्या वृत्तपत्र आणि समाज माध्यमांमध्ये काम करतायत. आता यामध्ये पत्रकारिता, वृत्तलेखन, वृत्त संपादन, संहिता लेखन आणि समाज माध्यमांचं व्यवस्थापन अशा अनेक वेगवेगळ्या स्तरांवर ते काम करतायत. म्हणजे या सगळ्या सोशल मीडियाच्या ह्याच्यात त्या बहुतेक ऑलराऊंडर दिसत आहेत मला, कारण भरपूर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. साथी या NGO नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनमध्ये संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. सीथलो या लर्निंग वेबसाईटवर त्या प्रोग्रॅमिंग ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलं आहे. कर्तव्य साधना या वृत्तपत्रात त्यांनी ज्येष्ठ उपसंपादक म्हणून काम केलं आहे. डायमंड पब्लिकेशनमध्ये कॉपी एडिटर म्हणजे संहिता संपादन वगैरे कामं त्यांनी केलेलीच आहेत. युनिक फीचर्स अँड न्यूजमध्ये उपसंपादक आणि कॉपी एडिटर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वार्ताहर आणि उपसंपादक आणि सध्या त्या सोपेकॉम या एक NGO आहे जो शेतकरी महिलांसाठी काम करतो, तिथे त्या जॉब करतायत. त्या यशस्वी लेखिकाही आहेत, कारण वार्ताहर म्हणून काम करत असताना आजूबाजूला त्यांना जे जाणवलं, जे सामाजिक प्रश्न जाणवले, जे वेगवेगळे संघर्ष त्यांनी पाहिले, त्या सगळ्यावर म्हणजे त्या सगळ्याचा अभ्यास करून असे त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर यामध्ये 3 तलाक या प्रथेविरुद्ध 5 महिला सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि त्यांनी त्या प्रथेविरुद्ध त्या न्यायालयात अगदी खडतरचा संघर्ष केला. तर ह्या 5ही महिला उत्तरेकडच्या 5 वेगवेगळ्या ठिकाणच्या होत्या, कोण कलकत्त्याची, कोण दिल्लीची, कोण आणि कुठली. त्या स्वतः तिथे सगळीकडे गेल्या, त्या महिलांना भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या, संवाद साधला आणि मग त्यांनी जे काही त्यांचा जो संघर्ष होता त्याच्यावर त्यांनी 3 तलाक विरुद्ध 5 महिला असं पुस्तक लिहिलेलं आहे. स्टोरीटेल कंपनीनं त्यांची इत्र ही कादंबरी आणि इतर 9 कथा आपल्या श्राव्य माध्यमावर प्रसारित केलेल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहावर तर धर्मरेषा ओलांडताना आता मी सांगितलं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल आता त्यांच्या व्याख्यानातूनच आपण ऐकणारच आहोत. यानंतर युनिसेफकडून त्यांना चरखा शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या अंतर्गत त्यांनी अगदी वेगवेगळेच विषय घेतलेले आहेत. पुरुष पत्रकारांचा बालसंगोपनातील सहभाग त्याचा अभ्यास करून त्यांनी 3 सिरीज त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. अंगणवाडीत काम करणाऱ्या स्त्रियांची सरपंच पदापर्यंतची यशस्वी वाटचाल कशी झाली याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आणि युनिसेफनी जगभरात जे स्तनपानाबद्दल जो सर्वे केला त्याच्या स्टॅटिस्टिक्सवर त्यांचा लेख आहे. साधना साप्ताहिकाची गोविंद तळवलकर संशोधन शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी उच्च शिक्षित मुस्लिम मुलांच्या शिक्षणाकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल एक प्रोजेक्ट केलेला आहे. आणि लोकमतसाठी एक परिक्रमा म्हणून स्कीमसाठीही त्यांची निवड झाली होती. तर त्यामध्ये त्यांनी दिल्ली, वाराणसी, लखनौ वगैरे ठिकाणी जाऊन तिथल्या मदरशांचं अवलोकन करून किंवा तिथलं सगळं बघून त्यामध्ये शिक्षणात काय काय बदल झाले याबद्दलही त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. आणि नुकतीच त्यांना लाडली मीडिया ज्युरी ॲप्रिसिएशन अवॉर्डनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर अशा ह्या मीडियाच्या संपूर्ण क्षेत्रात, सोशल मीडिया क्षेत्रामध्ये आणि वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या अतिशय धाडसी पत्रकार आहेत. आणि पण तेवढ्याच त्या व्यक्तिमत्व त्यांचं गोड आणि लाघवी आहे, कारण आज 1-2 तास मी त्यांच्याबरोबर होते. तर अशा ह्या हिना कौसर यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी.
थँक्यू. 2 मिनटं. मला या व्याख्यानमालेत बोलण्यासाठी बोलवलं, यासाठी खरं तर मी खूप म्हणजे सुरुवातीला त्यासाठी मनपूर्वक आभार मानते की मला त्यानिमित्त म्हणजे मी मिरजला सुद्धा पहिल्यांदाच आली आहे. तर हे एक निमित्त घडलं की मिरज शहराला भेट देण्याची ही एक संधी आणि तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली. कार्यक्रमात म्हणजे इथल्या ऑडियन्सकडे जेव्हा मी बघतीये तेव्हा मला इथे खूप मोठ्या संख्येने महिला दिसत आहेत आणि ही गोष्ट मला खूप विशेष वाटते, कारण आम्ही पुण्यामध्ये सुद्धा कार्यक्रमांमध्ये बघतो की महिलांची संख्या एवढी अजिबातच नसते. खूपच नॉमिनल स्वरूपामध्ये महिलांची उपस्थिती चांगल्या चांगल्या कार्यक्रमांना असते. तर मला महिलांना इथे बघून फार आनंद वाटतोय की आपल्या कार्यक्रमाला, कारण हा सगळा जो वैचारिक किंवा विचारांची जी गोष्ट असते ती बहुतांश वेळा पुरुषांपुरतीच मर्यादित राहून जाते आणि बहुतांश घरांमध्ये स्त्रियांना सुद्धा रस असूनही कामाच्या रगाड्यात असेल किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये असेल त्या वेळ काढत नाहीत, काढू शकत नाहीत, अशी एक परिस्थिती निर्माण होते. पण ते सगळं आज बाजूला ठेवून तुम्ही इथे आलात आणि आपण बोलू शकणार आहोत या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे. आजचा विषय जो आहे धर्मरेषा ओलांडताना, आणि आधी अनघाताईंनी सांगितलंही विषयाविषयीची थोडीशी सुतोवाच त्यांनी करून दिलेला आहे. धर्मरेषा ओलांडताना या शब्दामध्येच खरं तर आहे की धर्माची काहीतरी एक रेषा आहे, काहीतरी एक बंधन आहे आणि ते ओलांडणं गरजेचं आहे. म्हणजे ही गोष्ट खूप क्लिष्ट स्वरूपाची आहे, कारण धर्म हा आपण ज्या कुठल्या धर्मात जन्म घेतो त्याने आपल्याला मिळतोच आणि पुढे तो वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कारांनी आणि आजूबाजूचं जे एक आपल्या भोवताली जो परिसर तयार होत जातो त्या याच्यातनं तो मुरतो आपल्यामध्ये. आपण धर्माची शिकवण खरं तर असं बसवून फार देत नाही, पण तरीही आपल्या वेगवेगळ्या प्रकारची जी संस्कृती असते, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार असतात कुटुंबामध्ये, परिसरामध्ये, शाळांमध्ये, त्या सगळ्यातनं हळूहळू पर्कोलेट होतात आणि तो धर्म जे बंधन म्हणून येतं बऱ्याच वेळा, कारण ते बॅरियर्स क्रिएट करतं, कुठल्या तरी चौकटींमध्ये अडकवू पाहतं आणि त्याची जी रेषा ओलांडणं ही सोपी गोष्ट नाही आहे, ही क्लिष्ट आहे. त्याविषयी म्हणजे त्या सगळ्या विषयाच्या आत शिरण्याआधी मला 2 छोट्या घटना सांगायच्या आहेत इथे. आत्ता अलीकडेच अगदी बातम्यांमध्ये वाचलं असेल, औरंगाबादची घटना आहे. आपण आता त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतो. तर औरंगाबादमधली ती घटना आहे की जिथे एक साधारण 20-21 वर्षांची मुलगी तिचं त्या गावामधल्याच एका मुलाविषयी काय म्हणजे एकत्र असतात, मित्र होतात आणि मग प्रेमामध्ये रूपांतर होतं. तर ते 2 भिन्न जातीतली दोन्ही ती मुलं होती आणि मुलीच्या कुटुंबामध्ये ती गोष्ट कळली. तर मुलीच्या कुटुंबियांनी तिला समजावलं की आपण जातीबाहेरच्या मुलाबरोबर म्हणजे तू लग्न नाही करू शकणार. पण मुलगी ठाम होती, तिला असं वाटत होतं की माझं प्रेम आहे तर मी पुढे माझं जे काही आयुष्य घालवेन तर त्या मुलाबरोबरच घालवेन. तर आई वडिलांना ही गोष्ट अजिबातच रुचली नाही आणि ती जेव्हा झोपली होती तेव्हा तिच्या झोपेच्या अवस्थेमध्येच त्यांनी तिचा गळा दाबला आणि आपल्याच भावकीतल्या काही लोकांना बोलावून घेतलं. आणि आता ही सगळीच गोष्ट म्हणजे वेगळ्या जातीतल्या मुलाशी प्रेम करणं आणि पुन्हा लग्न करणं, ही गोष्ट सगळ्या भावकीला ती फार प्रतिष्ठेची गोष्ट वाटते ना, स्वतःची म्हणजे ते काय आपल्या जातीचं काहीतरी नाचक्की होणारी गोष्ट वाटते. त्यामुळे भावकीतली माणसं, जी ही खरं तर क्रूर घटना आहे की आई वडील आपल्या पोटच्या मुलीला 20 वर्षांच्या एका ॲडल्ट मुलीला मारून टाकतात ती झोपेत असताना, ती ज्या विश्वासानं त्या कुटुंबात राहत असेल. आपण आपल्या आईवडिलांवरती एवढे म्हणजे अंधविश्वास असतो ना आपल्या आईवडिलांवर किंवा कुटुंबातल्याच प्रत्येक सदस्यावर की ते आपल्याशी इतक्या टोकाचा काही घात करणार नाहीत. आणि ती मुलगी त्या एका निश्चिंत मनाने त्या रात्री झोपली असेल आणि तिच्यावरती हा सगळा प्रसंग घडला. तो तिला कळलाही नसणार की कोणी आपल्याला मारले, म्हणजे ती झोपेतच होती. भावकीतल्या लोकांना त्यांनी बोलावून घेतलं, कारण आता तो शेवटी खून होता, पोलिसांच्या दृष्टीने तो गुन्हा होता, तर ते कुठेतरी ते मिटवलं पाहिजे होतं. आणि म्हणून मग त्यांनी परस्परच रात्रीतनं तिचा मृतदेह जाळून टाकला. पण ती गोष्ट अशी दबून राहिली नाही, त्याला 10-15 दिवस गेले मधले. पण कारण ते जात बांधवांनीच ती गोष्ट प्रोटेक्ट केल्यामुळे, त्या आई वडिलांना प्रोटेक्ट केल्यामुळे
ती पटकन बाहेर येऊ शकली नाही. कोणी म्हणजे जिथं त्या गुन्ह्यामध्ये त्या अर्थाने सम्मिलित होते, म्हणजे गुन्हा न सांगणं, लपवणं पोलिसांपासनं, तर तेही गुन्ह्याचाच पार्ट असणं भाग असतो. आणि त्यांनी ती नंतर गोष्ट उघडकीस आली आणि मग शेवटी आता ते दोघं आई वडील पोलिसांच्या ताब्यात आहेत. दुसरी घटना जी आपल्यापासून म्हणजे ही घटना महाराष्ट्रातली ना, अगदी आत्ता अलीकडची मे महिन्यामधली, साधारण 2-3 मे, म्हणजे घटना एप्रिल एंडमध्ये घडली, उघडकीस 3-4 मेला आलेली. आणि साधारण मी जी गोष्ट आता सांगते, घटना सांगते, ती 7-8 वर्षांपूर्वीची केरळमधली ती घटना आहे, जिथे एक सुमती नावाची मुलगी होती आणि हरी नावाचा तिचा नवरा होता. दोघंही वेगळ्याच जातीतले होते. सुमती सवर्ण होती आणि हरी जो होता तो दलित होता. दोघंही उच्च शिक्षित होते आणि शिक्षणाच्याच निमित्ताने त्यांची भेट झाली, मैत्री झाली, प्रेम झालं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपले कुटुंबीय काय आपल्याला स्वीकार करणार नाहीत, म्हणून ते स्वतंत्र राहिले, म्हणजे पळून गेले, लग्न केलं, स्वतंत्र राहिले. मध्ये काही वर्ष गेली, ऑलमोस्ट 7-8 वर्ष गेली. म्हणजे त्यांचा संसार ते त्यांच्या क्षमतांवर त्यांनी पुढे चालवलेला होता. असं इतकं घडून झाल्यानंतर जेव्हा ती सुमती प्रेग्नेंट राहिली, तेव्हा सुमतीच्या वडिलांना असं वाटलं की आपण आता तिचा विश्वास, म्हणजे ते गेले, मुलगी आपल्याला ग्रँडचिल्ड म्हणजे काय आपल्याला नातू होणार याचा त्यांना आनंद झाला आणि ते तिला भेटायला गेले आणि तिच्यासोबत काही दिवस राहिले. सुरुवातीला त्यांना म्हणजे दलित जावई हा स्वीकारणं त्यांच्यासाठी थोडं ते अवघड होतं, पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की नाही, तो खूपच सपोर्टिव्ह आहे आपल्या मुलीला आणि ते खुश झाले. मग तिला म्हणाले की आपण तुझा 7व्या महिन्यात जो डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असतो तो आपण घरी करूयात, तर तू ये घरी. ती घरी गेली. आधी सुरुवातीला गावातल्या लोकांनी तिला आधी थोडंसं तो थोडा लाडीक असेल, थोडा खरंच मनापासूनचा आलेला राग असेल की तू पळून गेलीस आणि आपल्या सगळ्या भावकीचं आणि आपल्या जातीचं नाव खराब केलंस. पण मग नंतर तिची सगळी जी काही प्रेम कहाणी आहे, त्यातल्या त्या 2 माणसांमधलं जे एक समंजस नातं आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर ते सगळे आनंदितही झाले. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठरला. तो दिवस आता उद्या येणार आहे. आज रात्रीच सगळे हॉलमध्ये कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेले. सुमतीचा नवरा आलेला नव्हता. सुमती, वडील आणि आई हे तिघं तिथं होते. सुमतीच्या वडिलांनी तिला पाण्यातून विष पाजलं. 7 महिन्यांची ती गरोदर स्त्री ती म्हणजे काय हे करत राहिली जीवाच्या आकांताने की मला म्हणजे वाचवा, मला माझं बाळ वाचवा, मला मारू नका. म्हणजे आणि वडिलांना असं वाटत होतं की तू आमचं नाव खराब केलंस, आमची इज्जत जी आम्हाला प्रतिष्ठा जी आहे ती तेव्हाच मिळेल जेव्हा तू मरशील. आणि मग ते एवढ्या क्रूर म्हणजे लेवलला त्यांची ती प्रतिष्ठेची जी भूक आहे ती एवढ्या लेवलला गेली की ती मुलगी त्यांच्या डोळ्यांच्या समोर जीवासाठी, आपल्या बाळासाठी भेकत राहिली, रडत राहिली. पण त्यांनी म्हणजे त्यांना अजिबात मनामध्ये थोडी रहेम नावाची गोष्ट त्यांच्या मनामध्ये नाही जागली आणि ती मुलगी त्यांच्या डोळ्यात देखत मृत पावली. बाळ आधी गेलं, तिला ते कळलं की बाळ गेलं आणि ती अजून अस्वस्थ झाली आणि त्यानंतर ती स्वतःसुद्धा गेली. त्या हरीला काही दिवसांनी लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे. मग त्याने त्याचा पाठपुरावा केला. त्याच्या लक्षात आलं की तिचा खून झालेला आहे एका अर्थाने, पण एका अर्थाने काय, तो खूनच होता. आणि मग त्यांना जेलमध्ये पाठवणं म्हणजे तुरुंगवास झाला, म्हणजे तुरुंगात पाठवलं गेलं. केस चालली. केस नेहमीप्रमाणे पुराव्यांच्या अभावाने त्यातनं वडील मुक्त झाले. पण हरी तो जो प्रेम करत होता, सुमती जी ते प्रेम करत होती, ते वेगळेच नाही झाले. तर त्यांचं बाळ गेलं, सुमती गेली, हरी एकटा पडला आणि न्यायव्यवस्थेने काय प्रकारचा न्याय पुराव्यांच्या अभावाने केला हे तुम्हाला आता मी सांगितलं. तर साधारण प्रेम ही गोष्ट आली की आपल्या जातीच्या ज्या काही अँटेनाज असतात आपल्या डोक्यामध्ये, ज्या आपल्याला असं वाटत असतात की आपण नाही मानत जातभीत काहीच. आपल्याला वाटतं ॲब्सोल्यूट आपण आता काय नव्या जगात आहोत, आधुनिक जगात आहोत, आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपण आता ज्या पद्धतीच्या वातावरणात वाढतोय, जात नावाची गोष्ट कुठे मानतो आपण. घरात येणाऱ्या कुणाही माणसाला विचारत नाही जात आणि मग पाणी देत नाही. कुणाही माणसाला त्याची जात विचारून त्याने कुठे बसायचं, कुठे उभं राहायचं हे ठरवत नाही. जाती कुठे राहिलेल्या आहेत, पण जाती आहेत त्या अशा पद्धतीने बाहेर आपल्याही नकळत येतात. त्यामुळे आपल्याला कळतपणे म्हणजे जाणीवपूर्वक काही गोष्टींचा विचार
करण्याची गरज अशा घटनांमधनं निर्माण होते की ज्या गोष्टी नाही आहेत म्हणून आपण सोडून देतोय, दुर्लक्ष करतोय, त्या तेवढ्या सटली तर गेलेल्या नाही आहेत, त्या खूप डीप रूटेड आहेत आणि त्यांना उखडून काढणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. ही जी गोष्ट, ज्या दोन्ही घटना मी सांगितल्या त्या दोन्हीही जातींमधल्या सांगितल्यात. धर्म त्यांचा हिंदूच होता. जेव्हा एकाच धर्मातल्या भिन्न जातींमध्ये आपल्या मनामध्ये एवढा कडवेपणा असतो, तेव्हा भिन्न धर्मांची दोन माणसं एकत्र येणार असतील तर त्या कडवेपणाची पातळी काय लेवलला वाढत असेल. आणि ती बहुतांश वेळा ती जी दोन माणसं असतात ज्यांनी प्रेम केलेलं असतं त्यांच्या मनात नसते, कारण त्यांनी प्रेम केलेलं असतं. त्यांनी नसतंच बघितलेलं ना जात किंवा धर्म, त्यांनी माणूस बघितलेला असतो. हे सगळं जे गणित असतं, धर्म, संस्कार, संस्कृती आणि त्याच्यामुळे होणारे काय जे काही बॅरियर्स येणार आहेत, चौकटी येणार आहेत, प्रॉब्लेम्स, आणि आपल्याला नेहमी वाटतं प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत. दोन जातीची माणसं एकत्र येणार आहेत, दोन धर्माची माणसं एकत्र येणार आहेत, तर आपल्याला नेहमी असं वाटतं की प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत. तर त्या सगळ्याचं प्रेशर जे आहे ते समाज म्हणून बाकीचीच माणसं घेतात, कुटुंबीय घेतात, ती दोन माणसं घेत नसतात. आणि ती आंधळी नसतात, म्हणजे प्रेम आंधळ असतं वगैरे आपण असं म्हणतो, प्रेम वगैरे काही आंधळ नसतं. ते उलट चांगलं काय जमिनीवर आणण्याचं काम प्रेम करतं, डोळस करण्याचं काम प्रेम करतं. प्रेम अजिबात आंधळ वगैरे नसतं. आपल्याला समाज म्हणून, कुटुंब म्हणून असं वाटतं. आपण कुठलंही अरेंज मॅरेज ठरवताना असं म्हणतो का बरं की बघू बरं आता ह्या दोन माणसांचं जमतंय का, बघू आता ह्यांचं कसं जमतंय, बघू बरं ही मुलगी कशी नांदेल माझ्या घरी किंवा अमुक एकाच्या घरी, किंवा अमुक एक मुलगा आता बघू तिच्या मुलीच्या आईवडिलांना सांभाळेल का. असं कुठलाच निगेटिव्ह भाव आपल्या मनामध्ये कुठल्याही अरेंज मॅरेजसाठी नसतो. आणि अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा ती दोन व्यक्ती आणि दोन्ही कुटुंब ही एकमेकांसाठी तितकीच अपरिचित असतात. ती ठरवून काही चार सहा भेटी त्यांनी केलेल्या असतात, 4-6 भेटींमधनं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. काही बाहेरच्या माणसांशी, म्हणजे आपल्या ओळखीतल्या माणसांकडनं आपण चौकशी केलेली असते. म्हणजे एका अर्थाने आपल्यासाठी तो सगळा परिघ जो आहे तो भिन्न असतो. तरी आपली भावना काय असते की हे लग्न टिकावं, चालावं, त्यांचं छान व्हावं. पण आपण कुठल्याही दोन प्रेम केलेल्या माणसांविषयी ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय भाव येतो? पहिला, हा बघू बरं ते किती निभावतायत. म्हणजे ते निभावणार नाहीयेत हे गृहीतक आपल्या मनामध्ये ऑलरेडी तयार असतं, किंवा त्यांचं ते बिनसणारच आहे. आत्ता ते भावनेच्या भरामध्ये आहेत, आत्ता ते प्रेमाच्या याच्यामध्ये आहेत, असाच एक निगेटिव्ह आपण बरं त्यांचं बिनसणार आहे असं आपण एक क्षणभर धरूयात. तर आपण असा प्रयत्न करतो का की त्यांचं बिनसणारं नाहीये, त्यांना आपण अशा पद्धतीने काही सपोर्ट करू शकतो का, किंवा त्यांना त्या पद्धतीने काही अवेअर करू शकतो का. त्यांना आपल्याकडे कुठे लग्न व्यवस्थेविषयी कुठल्याही प्रकारचं असू द्या, आपल्याकडे कुठे लग्न म्हणजे काय, लग्न केल्यानंतर नवऱ्याने आणि नवरीने, नवरा हा नवरा राहतो, म्हणजे लग्न केल्यानंतर सुद्धा बायको होते, नवरी बायको होते, नवरा कायम नवराच राहतो. लग्नात नवरा झालेला असतो तो आयुष्यभर नवराच राहतो. तर त्या दोघांना आपण कधी आधी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग देतो? साधा आपण एखाद्या ऑफिसमध्ये एखादा ऑफिस बॉय आला तरी आपल्याला त्याला सगळं सांगावं लागतं की स्ट्रक्चर काय, कामाचं स्वरूप काय, प्रोफाईल काय वगैरे वगैरे. पण आपण लग्न करताना आपल्याला वाटतं पाण्यात पडेन शिकेन. मग दरवेळेस प्रत्येकानेच पाण्यात पडायचं आणि प्रत्येकानेच शिकायचंय. आधीच्या माणसांनी जे शिकलेले ते ज्ञान नाही द्यायचं. म्हणजे हे गणित काय असेल लग्नाच्या व्यवस्थेमध्ये? म्हणजे आधीच्या एक अनुभवातनं 60-40-50 वर्ष सहवासातनं, सहजीवनातनं जे काही संचित सापडलं असेल, जे काही गवसलं असेल, दोन माणसांना 40-50 वर्षांचा सहवास किती मोठा झाला आणि काय निगुतीनं त्यांनी एकमेकांसोबत तो संसार केलेला असेल, त्यातनं किती त्यांच्याकडे सांगण्यासारखं अनुभवलेल्या गोष्टी असतील, टोकण्यासारख्या, रोखण्यासारख्या आणि पुन्हा नवीन काहीतरी देण्यासारखं. पण आपण असं काहीच मुलांशी चर्चा करत नाही, आपल्याला ती गरजच वाटत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जेव्हा दोन भिन्न धर्माची माणसं एकत्र येणार, ही गोष्ट म्हटलं की आपल्याला फार टोचणारी घटना वाटते. आणि अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या सगळ्यांच्याच भावना खूपच जास्त नाजूक नाही का झालेल्या. सर्वात छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या भावना अलीकडे खूप दुखावतात.
आणि मग त्या नुसतं दुखावत नाहीत. म्हणजे गंमत अशी की दुखावल्यानंतर शांत होण्याची गरज असते, दुखावल्यानंतर अलीकडच्या भावना अधिक आक्रमक होतात, अधिक उग्र स्वरूप धारण करतात. आणि अलीकडे आपल्याला ते खूप जास्त दिसतं सोशल मीडियामध्ये. या प्रकारचं ट्रोलिंग आणि हे जे दिसत राहतं सतत असा तो जो एक कुठला तरी आकस, कुठला तरी त्रास, सगळ्या जगाचं भलं करण्याचं कुणीतरी घेतलेला भार, म्हणजे आपल्यालाच दिलाय तो भार, अशा पद्धतीने लोक एकमेकांशी भिडत असतात. म्हणजे आता मध्यंतरी मी एक सलमान रश्दींचं हे मुलाखत ऐकत होते. सलमान रश्दींवरती मागच्या 1-2 वर्षांपूर्वी त्यांच्यावरती हल्ला झालेला होता. आणि ते सलमान रश्दी जर माहीत असतील तर तो लेखक असा आहे की तो फार इस्लामिक क्रिटिकल लेखन करणारा असा माणूस आहे. तर त्यांच्यावरती हल्ला झाला कुठल्या तरी त्यांच्या जुन्या काळातल्या लेखनावरती, म्हणजे नवीन लेखनाविषयीचं पण काही नाही. तो हल्ला करणारा कोणीतरी असा अगदी 20-22 वर्षांचा मुलगा, म्हणजे त्याने अजून स्वतःचं आयुष्य धड बघितलेलं नाहीये. कुठल्या तरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारांच्या याच्यामध्ये यायचं, स्वतःचं डोकं बंद करायचं आणि अशा कृती करायच्या. तर त्यानंतर त्यांची ती एक मुलाखत होत होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा होत होती, म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर. त्यांनी त्यांच्या त्या म्हणजे हल्ल्यानंतरचे जे दिवस होते आणि स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा जो एक पर्स्पेक्टिव्ह होता त्याला धरून त्यांनी एक पुस्तक लिहिलं, नाईफ नावाचं, म्हणजे चाकू या अर्थाने. आणि त्या अनुषंगाने ती मुलाखत होती आणि त्याच्यामध्ये त्यांना असं विचारलं त्या पत्रकारानं की अलीकडे तुम्हाला काय वाटतं की हे जे असं सतत उग्रपणा जो वाढलेला आहे आपल्या एकूण व्यवस्थांमधला, तर त्याकडे तुम्ही कसं बघता, कशा पद्धतीने त्या गोष्टी पाहता. तर सलमान रश्दींचं तो फारच सॅटारिकल लिहिणारा माणूस, बोलणारा पण तशाच पद्धतीने. तर ते म्हणाले की असं काही नाही आहे की आत्ताच सगळं वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वीसुद्धा लोक हेच सांगत होते की लिहू नका किंवा अमुक लिहू नका, अमुक बोलू नका, अमुक करू नका, तमुक सांगू नये. अशा चौकटी घालण्याचं काम, म्हणजे हे काइंड ऑफ मॉरल पॉलिसिंगचं काम माणसं इटसेल्फ करत होती किंवा माणसं करत नव्हती. तेव्हा कदाचित असं होतं की थोड्या काळापूर्वी काही संस्था व्यवस्था करत होती. अलीकडे माणसं करतात, प्रत्येकजण, प्रत्येकाला वाटतं आपण एक्सपर्ट आहोत. तर पूर्वी ते थोडं थोडं कुणी ना कुणी असं करत होतं. तर सलमान रश्दी म्हणाले की असं, त्यामुळे ते होत होतं पूर्वीपासून. आता असं झालेलं आहे की त्याचं व्हॉल्यूम आणि क्वांटम वाढलेलं आहे. टेम्परेचर, म्हणजे त्यातली जी हीट आहे, त्यातली जी आग आहे, ती प्रचंड वाढलेली आणि ती कूलडाऊन कशी करायची हा आजच्या आपल्या व्यवस्थेपुढचा प्रश्न आहे. आणि ते त्याच्यापुढे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात की आपल्याला अलीकडे सगळ्यांनाच, खरं तर सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या गोष्टीने कधी ना कधी कुठल्या तरी कोणाच्या ना कोणाच्या बोलण्यानं, म्हणजे अगदी आपल्या कुटुंबामधली गोष्ट असते, आई बोलते तर मुलांना असं ते होतं की अरे मला आई बोलली, दुखतं, म्हणजे आपल्या भावना दुखतात, आपल्याला लागतं. तर असं होऊच शकत नाही अजातशत्रूपणे कुणी काहीतरी बोलतं आणि कुणाला लागणार नाही. तर ती गोष्ट आहेच आहे, म्हणजे ती इटसेल्फ काय म्हणता येईल की ती अध्यारूत अशी गोष्ट आहे की एखादं मत पटतं, एखादं मत नाही पटत. पण अलीकडे असं होऊ लागलेले, ते म्हणतात की आपल्या भावना इतक्या दुखायला लागल्यात आणि त्या दुखणाऱ्या भावना, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हे टूल आहे आपल्याला त्याच्या विरुद्ध काहीतरी करण्यासाठीचं. म्हणजे आपली भावना दुखणं ही आपल्याला अधिकार देतो आपण दुसऱ्याला त्रास देणं किंवा आक्रमक होणं किंवा त्या म्हणजे काय लिंचिंग सारख्या गोष्टी घडवून आणणं, ह्या लेवलचं जे म्हणजे बदला घेण्याची जी भावना आहे, ही गोष्ट याच्यामध्ये जास्त घडताना अलीकडच्या ह्याच्यामध्ये दिसतीये. त्यामुळे ते पूर्वीपासूनच घडत होतं. म्हणजे ऑफेंड होणं, ऑफेंड ही गोष्टच आपल्याला एक भावना इतक्या टोकाने दुखतात की आपल्याला ती गोष्ट घडू देते की नाही, मग तुम्ही आता याच्या विरुद्ध आक्रमक होऊ शकता, तुम्ही याच्या विरुद्ध काही ना काहीतरी कृती करू शकता. ही गोष्ट अलीकडच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला अधिक वाढताना दिसते. आणि त्यामुळे घडतंय असं की लोक एकमेकांचं ऐकत नाहीयेत, कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी शहाणा आहे आणि दुसऱ्याने बोलूच नाही. म्हणजे संवाद कमी होण्याचं कारण आहे की सगळेजण एकमेकांना गप्प करतायत. तर गरज आहे एकमेकांशी संवाद करण्याची, एकमेकांशी बोलण्याची. आपला राग असेल तर तो सांगून, काय बाबा तुझं म्हणणं आहे, काय बाबा माझं म्हणणं आहे, हे एकमेकांशी बोलण्याची गरज आहे. पण ते घडताना दिसत नाही. हे सलमान रश्दींनी अगदी अलीकडे सांगितलंय. पण मी हे सांगते याच्यासाठी की साधारण 2020 मध्ये
तनिष्क नावाची टाटाची एक ब्रँड आहे दागिन्यांची, आणि त्या दागिन्यांच्या ब्रँडने एक जाहिरात त्यांच्या मार्केटमध्ये आणलेली होती, म्हणजे आणि ती यूट्यूबवर वगैरे सुरुवातीला त्यांनी टाकली होती. त्याचं नावच होतं की एकत्वम इन वननेस, म्हणजे काय युनिटीच्या अनुषंगाने किंवा विविधतेमध्ये एकता वगैरे असं काहीतरी एक भाव घेऊन त्यांनी एक जाहिरात केली होती. आणि त्या जाहिरातीमधलं जे सगळं जो सिनारिओ होता, जो मजकूर होता, तो असा होता की एक साधारण मुस्लिम कुटुंब आहे आणि एक हिंदू त्यांच्या घरातली सून आहे, त्या सुनेचं डोहाळ जेवण आहे. असं हिंदू मुस्लिम करून बोलणं मला अजिबात आवडत नाही आहे, पण व्याख्यानाची किंवा याची जी गरज असते त्यामुळे मला ते बोलावं लागतं. तर मुस्लिम कुटुंबामध्ये ती हिंदू स्त्री, हिंदू सून आहे, तिचं डोहाळ जेवण आहे आणि ती भारावून गेलेली आहे कारण तिला सरप्राईज दिलेलं आहे त्या कुटुंबानं. आणि ती म्हणते आपल्या सासूला की आई, आपल्या कुटुंबात म्हणजे तुमच्या घराण्यात तरी अशा पद्धतीने डोहाळ जेवण करण्याची तर प्रथा नाही आहे. तर सासू पण खूप प्रेमाने म्हणते, पण मुलींना खुश करण्याची प्रथा तर प्रत्येकच घरात असते. साधं सोपं असं तो एक मेसेज देणारा, युनिटीविषयी काहीतरी बोलणारा, आणि पुन्हा मार्केट आहे, मार्केटिंगची लोकं आहेत ती, आणि त्यांना त्यांचा दागिना विकायचा आहे. सो ती दागिन्याची अशी जाहिरात आहे, म्हणजे तो सगळा सोहळा, दागिन्याचं गिफ्ट देणं वगैरे वगैरे, आणि त्यातनं हा एक छोटा मेसेजही ते देऊ पाहत होते. ह्या जाहिरातीचं साधारण मिनिटभराची ती जाहिरात असेल. त्या जाहिरातीने सोशल मीडिया, सलमान रश्दी म्हणाले तसे टेम्परेचर हाय केलं सोशल मीडियाचं. सोशल मीडियावरती त्याच्यावरती घमासान युद्ध सुरू झालं त्या जाहिरातीला घेऊन. ह्या जाहिरातीतलं खटकणारी अशी गोष्ट होती की त्यात हिंदू आणि मुस्लिम कुटुंब दाखवले होते. मेनली मुस्लिम पुरुष दाखवलेला होता, हिंदू स्त्री दाखवलेली होती. तर मुस्लिम पुरुषाने हिंदू स्त्रीबरोबर लग्न करणं ही गोष्ट अधिक खटकणारी वाटत होती. त्याला लव्ह जिहाद नावाचं एक नॅरेटिव्ह चिकटवलं गेलेलं होतं, आणि म्हणून सगळा गदारोळ त्या प्लॅटफॉर्मवर तयार झाला. खूप वातावरण निर्मिती झाली, खूप ट्रोलिंग झालं टाटाचं, तनिष्कचं. हे एवढंही झालं असतं तरी पुरे होतं, कारण अलीकडे सगळ्यांच्याच भावना दुखावतात आणि सगळेच असं खूप तिथे बडबड करतात. पण ते तेवढंच घडलं नाही. टाटासारख्या एवढ्या मोठ्या ब्रँडला त्यांची ती जाहिरात मागे घ्यावी लागली. कुठल्या तरी अदृश्य अशा माध्यमामध्ये, म्हणजे जिथे माणसं दिसतही नाही आहेत, बोलतायत ती आपल्याला माहीतही नाही आहेत कोण आहेत. तो चमू, तो गट, त्याचा ना आपल्याला चित्र माहिती आहे, त्याचा ना चेहरा माहिती आहे, ना आवाज माहिती आहे, पण ते एवढ्या ताकदीनं काहीतरी एक दबाव तंत्र निर्माण करतायत आणि एका मोठ्या ब्रँडला एक साधा आणि अत्यंत चांगला युनिटीचा असा काहीतरी एक मेसेज पोहोचवणारा दागिन्यांच्या, म्हणजे ती शेवटी जाहिरातच होती, ती त्यांना दागिनेच विकायचे होते, त्यांना जाहिरात मेसेज विकायचा नव्हता, जाहिरातीत त्यांना दागिनेच विकायचे होते. पण तो एक संदेश देण्याचं माध्यम त्यांनी जे मांडलं होतं ते त्यांना मागे घ्यावं लागलं. आणि ही अगदी लहान गोष्ट नाही आहे, ही मोठीच गोष्ट आहे. एखाद्या मोठ्या कंपन्यांना कुठल्या तरी अज्ञात अशा लोकांच्या धमकी आणि दबावाला बळी पडणं आणि अशा पद्धतीने त्यांची जाहिरात मागे घेणं, आणि एका अर्थाने लव्ह जिहाद नावाचं काहीतरी एक नरेटिव्ह आपल्या समाजामध्ये आहे, ते सत्य आहे असं मानणं. म्हणजे तो मेसेज तुम्ही जाहिरात मागे घेता तेव्हा फक्त जाहिरात मागे घेत नाही, तुम्हीच दिलेला मेसेजही मागे घेता. तुम्हीच सांगत असलेला एक वननेस किंवा युनिटीवाला जो एक मेसेज आहे तो तुम्ही मागे घेता, आणि कुणीतरी सांगत असलेले लव्ह जिहाद हे पुन्हा तुम्ही इन करता. ही सगळी जी काही भानगड होती, ही भानगड आम्ही म्हणजे सुहास पळशीकर जर माहीत असतील, राजकीय विश्लेषक आहेत, ते पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक आहेत आणि साधना ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. तर तेव्हा मी साधना साप्ताहिकामध्ये काम करत होते आणि हा सगळा विश्वस्तांकडनं आलेला विषय होता की अरे हे काय चाललेलं आहे, आणि इतक्या मोठ्या कंपन्या अशा लहान लहान गोष्टींना बळी पडतात, तर खूप मोठा असं धक्का बसतो. संवेदनशील माणसाला तर असं ते फारच विचित्र वाटतं, वाईट वाटतं. आणि त्याच दिवसांमध्ये समीना दलवाईंचा इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख आला होता, आय एम द अनबॉर्न बेबी म्हणून. आय एम द अनबॉर्न बेबी म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे ते इतक्या विविध
जाती, धर्म, राज्य, आंतरराज्य, आंतरदेश अशा इतक्या वेगवेगळ्या लोकांच्या संस्कृतीने असं बनलेलं घर आहे. तर ह्या सगळ्या ज्या आपल्या टिपिकल ज्या धार्मिक आपण चौकटी मानत असू, तर त्यांचं म्हणणे मग मी तर माझा तर जन्मच नाही झाला ना, मग म्हणजे मी तर काय म्हणजे जन्मच नाही झालेली या व्यवस्थेमध्ये. पण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी फार खुसखुशीतपणे त्या सगळ्या त्यांच्यातला जो सहजीवन आहे कुटुंबाचा, वेगवेगळ्या पद्धतीची संस्कृती एकत्र आल्यामुळे जाती किंवा धर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय एकत्र येतं, संस्कृती एकत्र येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांच्या सभ्यता एकत्र येत असतात, विचार एकत्र येत असतात, प्रथा एकत्र येत असतात. म्हणजे मला कळत नाही धर्म एकत्र येतात म्हणजे खरं तर काय येतं, पण हे किती छान गोड गोष्ट असते की असं 2-4 लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र येतात. तर त्यांच्या कुटुंबात ते तसंच घडलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचा जो एक परीघ होता, विचार करण्याची जी एक शैली होती ती एवढी व्यापक आणि विस्तृत आणि एवढी समृद्ध झालेली होती. त्या सगळ्याचं त्यांनी असं वर्णन त्यांच्या एका लेखामध्ये केलं होतं. आणि मग साधनेमध्ये सुद्धा असं वाटत होतं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. हे जे काही नॅरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने सेट होतात त्यांना काही ना काहीतरी ते सेट होतात, कारण आपण सेट होऊ देतो म्हणून ते सेट होतात. तर आपण काही ना काहीतरी त्या सगळ्या ह्याच्यावरती केलं पाहिजे आणि ते एखाद्या लेखाने काही होणार नाही असं एक वाटत होतं. कारण लेख एकदा येतो, त्याचा छोटासा परिणाम होतो, नाही होत असा नाही, पण तो असा खूपच म्हणजे ते घडतं आणि लगेच विसरून जातात माणसं. तर थोडा दीर्घकाळ एक परिणाम साधता येईल, त्याचा संकलित स्वरूपामध्ये काहीतरी करता येईल, असं आपण काहीतरी करावं असं आमच्या सगळ्यांच्या मनात आलं. बरं, आता हे ठरल्यानंतर म्हणजे साधारण करायचं काय हे ठरलं, म्हणजे कशा पद्धतीने न्यायचं ठरलं, पण काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. आणि थोड्या वेळापूर्वी जेव्हा अनघाताईंनी निवेदन केलं, प्रस्तावना केली, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2 धर्मांची माणसं एकत्र येतात तेव्हा एक बेंडोळं तयार होत असेल ना, असं की खूप काय काय आता कशी गुंतागुंत असेल. तर आम्हाला पण असंच वाटलं की लोकांच्या मनामध्ये हाच एक भाव आहे की खूप गुंतागुंत होत असणार आहे. पण मग हे खरं आहे का? आपण सगळेच जण आपल्या स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने ही गोष्ट मानतो की अशा पद्धतीने 2 म्हणजे आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह होतात तर तिथे फार संघर्ष असणार आहे त्या लोकांना, विशेष करून त्या दोन्हीच माणसांना जी एकत्र राहायला आली त्यांच्यासाठीच ते फार संघर्षाची ती गोष्ट असणार आहे. मग हे खरंच आहे का हे आपण तपासूयात का असं आम्हाला वाटलं. ते त्यांचं जे सहजीवन आहे ते सामान्य माणसासारखं म्हणजे कुठल्याही सहजातीय सहधर्मीय माणसांच्या सहजीवनासारखं असतं की फार काहीतरी वेगळं असतं, की फार सोपं असतं आणि आपल्याला फार अवघड वाटतंय का फार कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि मग ते खरं तर कोणीच केलं नाही पाहिजे. म्हणजे काय असतं काय हे आपण समजून घेऊयात. ज्याच्याविषयी कुतूहल आहे, जिज्ञासा आहे, मात्र उत्तर शोधली गेलेली नाही आहेत. म्हणजे आपण कुतूहल आणि जिज्ञासाचं बऱ्याचदा असं होतं की जर उत्तर सापडली नाही तर त्याचं रूपांतर भीतीमध्ये होतं, म्हणजे संशयात होतं खरं तर आधी, आणि संशयाचं रूपांतर भीतीमध्ये होतं. आणि एकदा भीती आली की माणसं पुन्हा तेच की ऑफेंड होणं हे आपल्याला जणू काही, किंवा भीती वाटणं, दुखावलं जाणं, ही गोष्ट आपल्याला वाटतं की आपण आक्रमक व्हायचं असतं. आता ही भावना त्याच्यामधनं तयार होते. बहुतांश वेळा मुस्लिम समाजाविषयी आपल्याला जे काही हे दिसतात, समज दिसतात, मी गैरसमज पण म्हणणार नाही, जे समज दिसतात त्याचं गैरसमजांमध्ये रूपांतर का घडलेलं असतं? कारण आपला संवादाचा अभाव असतो, आपल्याला माहितीचा अभाव असतो, माहिती नसते, अज्ञान असतं, अज्ञानाचं रूपांतर संशयात होतं, संशयाचं रूपांतर भीतीत होतं आणि मग भीती तुम्हाला काहीही करायला भाग पाडते. तर हे चक्र जे इथंही होतं म्हणजे या प्रकारच्या विवाहांविषयी, तर ते आपण मोडूयात. म्हणजे आता काय खूप मोठे तीर नाही मारता येणार, पण आपल्या परिघामध्ये, आपल्या चौकटीमध्ये थोडंसं तरी आपण ते करू शकू का असं आम्हाला वाटलं. आणि त्यातनं हा विषय डेव्हलप झाला की आपण आंतरधर्मीय विवाह झालेल्या लोकांचे च्या सहजीवनाविषयी जाणून घेऊयात. त्यांचं सहजीवन असतं काय, त्यांच्या सहजीवनातले चॅलेंजेस काय, त्यांच्या सहजीवनातनं खरंच काय मिळतं, त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय गोंधळ निर्माण होतो की त्यांच्या मुलांच्या आयुष्याला सोपं जातं, त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीत, त्या 2 माणसांच्या आईवडिलांच्या बाबतीत काय घडतं, त्यांचा स्वीकार अस्वीकार याविषयी कशा प्रकारचा संवाद ते करतात पुढे, हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं वाटलं. कारण भीती घालवायची असेल तर आपल्याला अज्ञान कमी करावं लागेल, माहिती पुरवावी लागेल. तर त्याच अनुषंगाने आम्ही हा विषय घ्यायचा ठरवला की आपण ज्यांनी धर्माच्या रेषा ऑलरेडी ओलांडलेल्या आहेत एका अर्थाने त्यांच्या आपण मुलाखती करूयात.
तर आंतरधर्मीय विवाह साठीचा विषय घेताना मला आधी हे सांगायला आवडेल की लव्ह जिहाद विषयीचं जे एक नॅरेटिव्ह आहे ते बहुतांश करून असं आहे की मुस्लिम पुरुष जेव्हा हिंदू स्त्रीबरोबर ती लग्न करतो तेव्हा त्याला लव्ह जिहाद म्हटलं जातं. त्यामुळे ते खरं नाही आहे, ते असं आपल्या मनावरती थोपवलेलं आहे. कधीही मुस्लिम स्त्री हिंदू पुरुषाबरोबर लग्न करते तेव्हा त्याला कोणीही लव्ह जिहाद म्हणत नाही. हे त्यातलं म्हणजे ते कुठल्याही हिंदू मुस्लिम लग्न झालं की ते लव्ह जिहाद होत नाही. मुस्लिम पुरुषाने हिंदू स्त्रीबरोबर केलं कीच होतं, म्हणजे ज्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती प्रतिमा तयार आहे त्यांच्या अनुषंगाने सांगते की ती त्या पद्धतीने ती सेट केलेलं नरेटिव्ह आहे. मुस्लिम स्त्रीने हिंदू पुरुषाबरोबर लग्न केलं तर त्याच्याकडे असं बघितलं जातं की मुस्लिम समाज हा खूप जास्त म्हणजे मुस्लिम पुरुष विशेष करून फार दुष्ट आहे, तो राक्षसी प्रवृत्तीचा आहे, तो क्रूर आहे. आणि अशा सगळ्या त्या म्हणजे अशा त्या सगळ्या काय म्हणजे पिचलेल्या अवस्थेत, पिचलेल्या समाजामध्ये ती जी स्त्री खितपत पडलेली आहे तिला आपण बाहेर काढतो आणि तिची मुक्तता करतो, अशा पद्धतीने ते बघितलं जातं. म्हणून तिकडे लव्ह जिहाद बघत नाहीत. आणि हिंदू स्त्री जेव्हा मुस्लिम पुरुषाच्या कुटुंबात जाते तर ती त्या सगळ्या पिचलेल्या याच्यामध्ये गेली आहे म्हणून त्याला लव्ह जिहाद असं म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक, मुस्लिम पुरुषाला लंपट दाखवणं, तो कामसू दाखवणं, कारण इस्लामिक तत्वानुसार किंवा पर्सनल लॉजनुसार मुस्लिम पुरुषाला 4 विवाहाचे चिमुभा आहे. तर ते एक भयाचं आणि भीतीचं कारण म्हणून पुढं केलं जातं की त्यामुळे मुस्लिम पुरुष कसा आहे तर तो कामसू आहे, दुष्ट क्रूर राक्षस तर तो आहेच आहे, पण ॲट द सेम टाइम हे सुद्धा आहे. त्यामुळे तो काय एकीलाच नांदवेल असं नाही, तो दुसरी कुणाला पण आणेल ना, अशी ती एक त्यातलं भीतीचं ची गोष्ट. आणि दुसरा त्यातला मुद्दा असा होता, मुख्य म्हणजे आपल्याला वाटतं की हे सगळं लव्ह जिहाद वगैरे प्रकरण आहे अलीकडचं आहे, तर अजिबात नाही. चारू गुप्ता नावाच्या स्त्रीवादी इतिहासकार आहेत, त्यांनी याच्यावरती बरंच संशोधन केलेलं आहे, त्यांनी त्याच्यावरती बरेच शोध निबंध लिहिलेले आहेत. मराठीमध्ये त्याचं हरिती प्रकाशनाने एक पुस्तक केलेलं आहे पुरुषत्वाच्या प्रतिमा म्हणून. तर त्यांनी जो काही अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे वासाहतिक काळापासून असणारी गोष्ट आहे. तर तेव्हा फक्त अगदी लव्ह जिहाद असं म्हणत नसतील, पण ही घटना गोष्ट अशा पद्धतीनेच आहे. 1920च्या काळामध्ये जेव्हा अधिकाधिक हिंदू स्त्रिया मुक्त होत होत्या, शिक्षणाच्या प्रवाहात येत होत्या आणि पितृसत्तेच्या एक वेगळ्या अर्थाने त्यांना प्रश्न करत होत्या, पितृसत्तेला त्या मुक्त होत होत्या शिक्षणामुळे, त्यांच्या जाणीवा समृद्ध होत असल्यामुळे. आणि दुसरीकडं आपल्यावरती ब्रिटिशांचं सगळं ते जे काही हे होतं राज्य होतं तर त्या ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम विभाजन होणं गरजेचं होतं, ब्रिटिशांना ते हवं होतं. आणि मग त्या ह्याच्यातनं हिंदू मुस्लिम विभाजना घडवण्यासाठी हिंदू स्त्रियांचं अपहरण होतंय असं एक अभियान छेडलं, एक अफवासारखं पसरवलं गेलं. मग तो हिंदू स्त्रियांची जर अपहरण होत असेल तर तो हिंदू पुरुष नाही करणार ना, मग तो कोणीतरी दुसऱ्याने केलं पाहिजे, म्हणजे मग तो मुस्लिम पुरुषाने म्हणजे मुस्लिम कम्युनिटीने. आणि मग ती गोष्ट अशी वाढत पुढे नेण्यात आली की मग ते कसं हिंदू मुस्लिम याच्यातलं आहे. आणि हिंदू स्त्री त्यात आणखीन उपकथानक असं की हिंदू स्त्रीला स्वतःची अक्कल नाही आहे, कारण त्या सगळ्या जर आपण आपल्यापर्यंत पोहोचतात त्याच्या ज्या काही व्याख्या तर त्या या पद्धतीने पोहोचतात की हिंदू स्त्रीला फूस लावून, फसवून, पळवून, आमिष दाखवून तिच्याशी मुस्लिम पुरुष विवाह करतो. या सगळ्याचा अर्थ एक होतो की हिंदू स्त्रीला स्वतःचीचं डोकं नाही आहे, तिला कुणीही फूस लावू शकतं, तिला कुणीही फसवू शकतं, तिला कुणीही पळवून नेऊ शकतं, कशाचंही आमिष दाखवलं की ती लगेच दुसऱ्याच्या त्या गाडीवर बसून चालली निघाली. हे जे आहे याचं कारणही असं होतं, हे अशा मांडणीचं मगाशी म्हटलं जसं की त्या काळामध्ये हिंदू स्त्रिया मुक्त होत होत्या, शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या होत्या, त्यांना त्या बऱ्याचशा गोष्टींना प्रश्न करत होत्या. आणि मग आता त्या काळातल्या सगळ्या त्या हिंदुत्ववादी जो सगळा विचार होता त्यांना अशी गरज वाटत होती की हिंदू स्त्रियांवरती सुद्धा नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. आणि एकाच एकाच ह्याच्यातनं जर 2 पक्ष्यांचं जर पक्षी मारले जात असतील तर ते का नकोत, म्हणून मग अशा पद्धतीचं उपकथानक त्याच्यामध्ये बिल्ट झालं. तर हे सगळी पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली कारण आमच्या पुस्तकाची पार्श्वभूमी ही नाही आहे.
जरी हे पुस्तक लव्ह जिहाद आणि या सगळ्याला आम्ही काउंटर नाही म्हणणार, पण अल्टरनेटिव्ह नरेटिव्ह देण्याचं आम्ही काम या पुस्तकाने केलेलं आहे. आणि ते यासाठी मी सांगते की त्यामधलं जे कथानक आहे की मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री, तेवढ्याच एका लिमिटेड गोष्टींमध्ये आम्हाला अडकायचं नव्हतं. आणि म्हणून या सगळ्या पुस्तकामध्ये आपल्याला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्ध, अशा सगळ्या, बौद्ध, दलित, असे जरा मिश्र पद्धतीची सुद्धा उदाहरणं याच्यामध्ये बघायला मिळतील. कारण आपण जे नॅरेटिव्ह मानत नाही त्याच नॅरेटिव्हचा प्रतिवाद करत बसणं म्हणजे पुन्हा एका अर्थाने ते नॅरेटिव्ह मान्य करणं असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्हाला असं वाटलं की त्या चौकटीत आपण खेळायचंच नाही आहे, आपली चौकट आपण नव्याने तयार करू, आपलं ग्राउंड आपण बनवू. आणि म्हणून आम्ही हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, ख्रिश्चन दलित, हिंदू दलित मुस्लिम अशा पद्धतीचे वेगवेगळे, शीख हिंदू अशा पद्धतीचे वेगवेगळे जोडपे निवडले. त्यातही आम्ही 10 वर्षांचा साधारण कालावधी त्या जोडप्यांचा विचार केला. कारण आपण म्हणतो की 10 वर्षात एक पिढी बदलते, तर 10 वर्षाचा एक दीर्घ काळ असतो. त्या माणसांकडे सांगण्यासारखं सुद्धा बरंचसं असतं. 1% टोनपे खाल्लेले असतात, थोडं सेटल झालेले असतात, थोडं स्थिर स्थावर त्यांचं आयुष्य झालेलं असतं. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की साधारण 10 वर्षांचं ज्यांचं काय विवाहाचं वय आहे त्याच माणसांशी आपण बोलूयात. आणि त्या पद्धतीने मग ही गोष्ट पुढे गेली. साधारण 15 जणांच्या मुलाखती आम्ही केल्या आणि त्या 15 जणांच्या मुलाखतींमधनं आम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं, चांगुलपणानं आणि आनंदानं अशी जाणवली की कोणीही धर्मांतरण केलेलं नव्हतं. आपल्याला ती एक खूप गोष्ट पोचवलेली असते की आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह होतात, ते विशेष करून आंतरधर्मीय, जातीमध्ये काय धर्मांतर, तर धर्मांतरणही ह्याच्यामध्ये होतात. वेगळ्या धर्मात जर मुलगी गेली आपली तर धर्मांतर होतं. गंमत म्हणजे मला इथे एक असं सांगायला आवडेल की आपण असं होत नाही का की आपली जी मुलगी सधर्मातली किंवा सहजातीतली दुसऱ्या कुटुंबात जाते तेव्हा ती त्या घरची होते, तिचं धर्मांतरण नाही होते एका अर्थाने. आपण सगळं तिला विसरायला सांगतो, माहेरचं सगळं आपल्याला आमच्या पद्धतीचं हवं असतं. जेवणाची एखादी पद्धत असते ती सुद्धा आपण म्हणतो की आमच्याकडे हे, मग ती समजा काय गूळ टाकत असेल आणि काय चिंच टाकत नसेल तर आपण ती सगळी गोष्ट तिच्याकडनं घडवून करवून घेतो, तिला पुन्हा एकदा नव्यानं तयार करतो आपल्या व्यवस्थांमध्ये. तर एका अर्थाने हे नाही वाटत आहे की आपण तिचं जे काय आधीचं असतं ते सगळं पुसायला लावतो. म्हणजे आपल्याकडचं, म्हणजे मला हे सांगायचं हे की आपल्याकडची पुरुषी व्यवस्था, पितृसत्ता ही एवढी डीप रुटेड आहे की ही गोष्ट वर्षानुवर्ष घडतीच आहे. फक्त ती वरती लेबल वेगळं आलं, म्हणजे हिंदू आलं, मुस्लिम आलं, ख्रिश्चन आलं, पारसी आलं, जैन आलं की आपल्याला असं वाटतं की हे भयंकर घडलं. खरं तर आपण आपल्या कुटुंबांमध्ये सहजातीय, सहधर्मीय, अगदी एवढं कशाला, आपण सख्खे भाऊ असतील तरी त्या 2 कुटुंबांची जर संस्कृती बघितली घरातली, त्यांच्या मुलांच्या राहण्याच्या, जगण्याच्या आणि वागण्याच्या कल्पना बघितल्या त्या कुटुंबांच्या, तर त्या एवढ्या भिन्न असतात की ते सख्खे भाऊ असताना सुद्धा असं वाटणार नाही ती 2 कुटुंब म्हणजे आयडेंटिकल नसतात. आणि असूच शकत नाहीत ना, माणसं होत आपण रोबोट थोडी आहोत, तर ते आयडेंटिकल नसतात. आणि तरीही आपल्याला असं वाटतं की 2 धर्म किंवा 2 जात आली म्हणजे खूप काहीतरी भयंकर गोष्ट तिथे असणार. जेव्हा 2 सख्ख्या भावांमध्ये साम्य नाही आहे कुटुंबातल्या अनेक प्रकारच्या चालीरीतींमध्ये, प्रथा परंपरांमध्ये, तर तिथं या सगळ्या गोष्टींचा एवढा बाऊ करण्याचं, म्हणजे त्या मुलीवरती जर आपल्याला त्या मुलीची खरंच काळजी वाटली तर ती मग सगळ्याच प्रकारच्या काळज्या वाटल्या पाहिजेत, सगळ्याच सहजातीय, सहधर्मीय आणि अगदी मी म्हणते तशी अगदी एका एकसारख्या कुटुंबामध्ये सुद्धा वाटली पाहिजे. पण ते घडत नाही, पण आपल्याला इथं ते वाटतं. तर धर्मांतरणं झालेली नव्हती ही आमच्यासाठी एक चांगली गोष्ट होती. आणि आम्ही असं अजिबात निवडलं नाही की हे कोणी धर्मांतर केलं नसेल तरच आम्ही घेणार आहोत, कारण आपण समजून घेण्यासाठी बसलेलो होतं. आमच्याच डोक्यातल्या काहीतरी प्रतिमा घेऊन आम्हाला ते लिहायचं नव्हतं. मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे आपल्याला जे वाटतं त्याचेच पुरावे गोळा करायचे आणि म्हणायचं हे बघा हे सत्य आहे. हे सत्य असू शकत नाही. ॲब्सोल्यूट सत्य खरं तर कधीच काहीच नसतं. जे मला सत्य दिसतंय ते तुमच्या दृष्टिकोनातनं, तुमच्या बाजूनं कदाचित ते थोडं ब्लर दिसत असेल, तर ते आपल्याला समजून घ्यावं लागतं की तुम्हाला काय ब्लर दिसतंय, मला काय स्पष्ट दिसतंय, आणि मग आपल्याला दोघांना मिळून सामायिक काय बघायचंय. तर ही गोष्ट एवढी साधेपणानं समजून घेण्याची गोष्ट असते, पण ते घडत नाही.
आणि मग आम्हाला इथे आम्ही काय असं ठरवून कुठल्याच चौकटी, जसं फक्त एक 10 वर्षांचं होतं, कारण त्याच्या मागचा एक विचार होता, पण त्यांनी कशा पद्धतीचं ते कपल आमच्याकडे असावं ज्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत हे आम्ही ठरवलेलं नव्हतं. आणि असं होतं की आम्हाला असं वाटत होतं की दोघांनीही बोलावं, फक्त स्त्रियांनी किंवा फक्त पुरुषांनीच आमच्याशी संवाद साधावा, तर असं नको. कारण तो सहजीवनाचा भाग आहे, तर तो पद्धतीनेच समोर यावा, सामायिक पद्धतीने यावा. याचा अर्थ असा पण नव्हता की दोघांनी अर्ध अर्ध बोलावं. ही अर्ध सुद्धा कॉन्सेप्ट नव्हती की 50% यांनी माहिती द्यावी, 50% त्यांनी माहिती द्यावी. कारण म्हणजे हा सगळा असा अनुभवाचा भाग असतो ना, तो कधी कोणाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येतो, कोणाला तो असा सूचक पद्धतीने सांगता येतो. तर आम्हाला तेच महत्त्वाचं होतं की आस्थापूर्वक सहभाग हवा दोघाही पार्टनर्सचा त्या सांगण्यामध्ये. आणि चांगली गोष्ट अशी होती की जे आपण सर्रासपणे बहुतांश कुटुंबात आणि बहुतांश जोडप्यांमध्ये बघतो की एक पार्टनर असतो तो अधिक बोलका असतो, दुसरा पार्टनर असतो तो थोडा मितभाषी असतो. तर तीच गोष्ट आम्हाला या सगळ्या मुलाखती घेताना पथ्यावर पडली की असंच बहुतांश जोडप्यांमध्ये होतं. त्यामुळे आधीच्या माणसाचं जे काही राहिलं असेल सांगणं, सुचवणं, तर ते दुसरा माणूस पूर्ण करत होता. आणि खरं तर सहजीवनाची हीच गंमत असते ना, जे असं कम्पॅटिबल होत जाणं, मॅचअप होत जाणं, ते काय अर्ध्याचा असा खेळ नसतो. तो असं जे काही जिक्सॉ बॉक्स सारखं असतं ना, जिथून कुठून ते पझल जुळलं जाणं गरजेचं असतं, ते तसंच ते घडत गेलं. धर्मांतरणं झालेली नव्हती. आणि कुणीही यात एक महत्त्वाचं की बऱ्याच वेळा असं वाटतं की अशा पद्धतीचे विवाह करायचे असतील आंतरधर्मीय, तर ह्याच्यामध्ये तुमचे फार विचारांनी तुम्ही फार प्रगल्भ असला पाहिजे, वैचारिक क्लॅरिटी पाहिजे, वैचारिक एक बेस तयार झालेला पाहिजे. तुम्हाला त्या सगळ्या विवाह व्यवस्था म्हणजे अशा पद्धतीचं काहीतरी धाडस करायचं, तर त्याचं तुमचं म्हणजे विचार या लेवलला तुम्ही फार 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 त्याच्यामध्ये अभ्यासू असलं पाहिजे. असं काहीच नव्हतं, असं या सगळ्या जोडप्यांशी बोलताना लक्षात आलं. कारण प्रेम होतं ना तिथे. प्रेम करताना एवढ्या सगळ्या विचारधारा आणि परंपरांचा असा विचार करून थोडी ना माणूस प्रेम करतं. तर ते प्रेम होतं तिथे. तर तसा तो जो आपल्या मनामध्ये भाग असतो की त्या पद्धतीचे विवाह होणं, ते कोणीतरी तसेच विचाराने आणि वैचारिकदृष्ट्या पुढारलेले पुरोगामी वगैरे अशीच लोक करत असतील, तर असं अजिबात नाही. पुरोगामी, पुढारलेपण, विचाराने काहीतरी स्पष्टता, अशा शब्दांची सुद्धा ओळख नसणारेही त्याच्यामध्ये काही म्हणजे कपल्स होते. आणि त्यांच्या प्रेमावर विश्वास होता आणि प्रेमासाठी वाटेल ते धाडस करण्यावरती विश्वास होता. ह्याच्यामध्ये एक इब्राहिम खान म्हणून म्हणजे या ह्याच्यात एक व्यक्ती आहेत या ह्याच्यामध्ये, आणि ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते म्हणजे ते काही सामाजिक कार्यकर्ते आधीपासून नाही, तसे घडत गेलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि त्यांनी तोच मुद्दा जो सांगितला मी आत्ता, की ते म्हणाले की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा खरी वेळ येते काय दोन माणसांनी एकत्र यायचं आता हे आपल्या कुटुंबाला सांगण्याची किंवा सर्वांपुढे आता ते मान्य करण्याची, तेव्हा कच खाण्याची जी गोष्ट घडते ती बऱ्याचदा तर काय विचारांनी स्पष्ट असणारी माणसं सुद्धा करतात. तर त्यामुळे तुम्हाला काय हवंय तुमच्या प्रेमामध्ये, ती बाकीची तुमची भानगड जी आहे ना वैचारिकतेची, ती नसली तरी चालते, पण तुमच्याकडे धाडस असलं पाहिजे, तुमच्या प्रेमावर विश्वास असला पाहिजे, तुम्ही निभावू शकाल ही भावना पाहिजे. ही जर असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तर बोनस आहे, म्हणजे ते काही चूक नाहीये. तुमच्याकडे जर तो बेस असेल, तुम्हाला ती क्लॅरिटी असेल, तुमच्या सगळ्या वागणूक आणि व्यवस्थेमध्ये पुढच्या सहजीवनाला ते अजून उन्नत, अजून समृद्ध करणारी गोष्ट असेल, पण ती बोनस आहे. ती मस्ट तुमच्याकडे असलीच पाहिजे अशातली ती गोष्ट नाहीये. हे ह्याच्यातून लक्षात आलं की साधी माणसं सुद्धा प्रेमात पडू शकतात, आणि जर त्यांनी ठरवलं तर ते अशा पद्धतीचे विवाह निभावू शकतात. त्यासाठी बाकीच्या काहीच गोष्टींची गरज नाही. यातले काही लोक असे होते की जे धार्मिकच होते, म्हणजे त्यांनी धर्मांतरण केली नाही तर हे आहेच आहे, पण काही लोक तर धार्मिक सुद्धा होती, म्हणजे त्यांनी काही त्यांचा धर्म पण नाही सोडला. फक्त असंच होतं त्याच्यामध्ये की कुणी कुणावरती जबरदस्ती नाही केली की मी जर माझ्या धर्माचं पालन करत असेल तर माझ्या पार्टनरने सुद्धा ती गोष्ट केलीच पाहिजे, किंवा त्याने और तिने ती निभावलीच पाहिजे. ती त्या सगळ्या ज्या त्याच्यासाठीच्या ज्या प्रथा परंपरा असतील जर मी फॉलो करत असेल तर ते जोडीदारानं पण केलंच पाहिजे, हे बंधन नव्हतं. हे मला त्यातलं एक विशेष वाटलं की हीच गोष्ट असते ना, म्हणजे हेच आपल्याला अपेक्षित असतं कुठल्याही नात्यामध्ये. तो जो समजूतदारपणा तो इथे दिसत होता की धर्म बदललेला नव्हता, विचारांची तशी काही एक फार पारंपरिक गोष्ट त्यांच्या वाट्याला आलेली नव्हती, ती धार्मिक सुद्धा होते आणि तरीही ते एकत्र नांदू शकत होते.
म्हणजे सहजीवनात किंवा कुठल्याही नात्यामध्ये हीच गंमत असते की दोन भिन्न प्रकारची माणसं, भिन्न विचारधारेची, भिन्न मतं असणारी माणसं एकत्र येताना तो जो समजूतदारपणा पाहिजे, तो एकमेकांना सपोर्ट करणारा गोष्ट पाहिजे, मला आवडणारे न आवडणारी गोष्ट आपल्या जोडीदाराला कळणं आणि निभावणं असणं, ही गोष्ट तिथे घडताना दिसत होती. तिसरा असा मुद्दा मला या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसला की आर्थिक स्वातंत्र्याचा, आणि तो फार महत्त्वाचा असा जाणवला, विशेष करून प्रेमविवाह करत असताना. खरं तर कुठल्याही विवाहाला गरजच आहे, पैसे नसतील तर संसार कसा चालणार. मग अशी म्हणालो आपण तसं की नुसतं प्रेम करून भागत नाही, आपल्याला शेवटी जो व्यवहार करायची वेळ येते तेव्हा तुमचं आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. आणि या कुटुंबाचं या सगळ्या कपल्समध्ये ती गोष्ट जाणवली की म्हणजे हा मुद्दा त्यांच्याकडनं चाललेला आहे की ते सांगत होते की आर्थिक स्वातंत्र्य हे त्यांना अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटली. कारण जर तुमची डिपेंडन्सी असेल, तुम्ही पालकांवरती जर अवलंबून असाल, विशेष करून मुलीच्या बाबतीत तर आपण बऱ्याचदा तिला शिकवताना म्हणजे वाढवतानाच असं असतं की ती दुसऱ्याचीच आहे, तर तिचं काय आपल्या संपत्तीत किंवा आपल्या ह्याच्यात काय वाटा आहे वगैरे असा फार फार कमी विचार असतो. त्यामुळे तिची घडवणूक त्या मानाने अशी पुन्हा कदाचित जर डिपेंडन्सीवाली असेल तर ती जाऊन पुन्हा नवऱ्यावरच्या डिपेंडन्सीवर असेल. मी याचं समर्थन करत नाही, मी फक्त जे काही दिसतं ते वास्तव मी सांगतेय. तर अशा पद्धतीचं जेव्हा पुरुष कुटुंबातल्या कोणावर जर अवलंबून असेल, त्याचे पाय अडकलेले असतील, तर त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी बहुतांश वेळा पालक हे हत्यार वापरतात की आम्ही तुला आमच्या संपत्तीतनं बेदखल करू किंवा संपत्तीतल्या वाट्यातनं तुला, आणि तो जर कमवता नसेल तर हे त्याच्यावर दडपण येतं आणि मग माणसं त्या प्रेमाला चबळी देतात आणि कुटुंबियांच्या याला म्हणजे त्यांचं जे म्हणणं असतं त्याला ते म्हणणं मान्य करतात. तर ती गोष्ट जर आपल्याला नको असेल प्रेमविवाहांमध्ये, तर त्यांच्याचकडनं हे आलेलं होतं की आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या सगळ्या कुटुंबांनी तो अनुभव घेतला की खूप खस्ता खाल्ल्या, पण ते वेगळे म्हणजे त्यांनी त्यांचा आर्थिक भार उचलला. आणि विशेष म्हणजे याच्यामधली आणखीन गोष्ट मी आता म्हणाले की ते वेगळे राहत होते, आपल्या कुटुंबांपासून स्वतंत्र वेगळा त्यांचा घरोबा होता. तर ह्याच्यामध्ये एक चांगली म्हणून यासाठी मी म्हणते ती गोष्ट की कारण आधीच मुलगा असेल किंवा मुलगी असेल, म्हणजे जो कोणी समोरचा म्हणजे जावई असेल किंवा सून असेल, तर त्याचा स्वीकारच नसेल, त्याच्याविषयी आनंदच नसेल, आणि ते जर एकत्र नांदायला लागतील, एकत्र राहायला लागतील, तर त्याच्यामध्ये किती भांडणं आणि किती काय काय, म्हणजे आवडीची सून आणल्यानंतर आणि आवडीचं जावई आणल्यानंतरही बऱ्याच घरांमध्ये किती म्हणजे नाक फुगवणं आणि धुसफूस करणं, भांडणं करणं, चुका काढणं, अशा गोष्टी होतात. इथे तर न आवडलेली व्यक्ती आपल्या कुटुंबात येणार असेल तर ते अधिक प्रमाणात होणार आणि जो गॅप ऑलरेडी आहेच आहे तो अधिक वाढत जाणार. तर या सगळ्या 15ही जणांनी सर्वांनीही स्वतंत्रपणेच ते राहत होते लग्न झाल्या. मात्र त्यांनी एक चांगली आणखीन गोष्ट केली. म्हणजे त्या एक पहिल्या गोष्टीने असं झालं की त्यांचा कुठल्याही प्रकारचा तो जो मनातली जी ऑलरेडी छोटीशी कलुषित असणारी भावना आहे ती वाढलीच नाही, तुम्ही स्वतंत्रच राहत असल्यामुळे. पण यांनी आणखीन पुढची चांगली गोष्ट केली की यांनी त्यांच्यासोबतचा संवाद चालू ठेवला. आपल्या आईवडिलांशी, म्हणजे सासू सासरे असतील, आई वडील असतील, यांच्याबरोबरचा भले तो छोटासा असेल, तुटपुंजा असेल, थोडका असेल, तर तो काही का असेल ना, तो थोडासा सुरू ठेवला. आणि मग हळूहळू काहीतरी निमित्तानं जाणं येणं केलं. आणि मग असं झालं की त्यानंतर इतका चांगल्या पद्धतीने त्या कुटुंबांनी आपल्या मुलाला किंवा म्हणजे सुनेला किंवा जावयांना स्वीकारलं की पुढे चालून असं झालं की मुलाला आणि आपल्या मुलीला कोणी काही विचारत नाही, पण सून आणि जावयाकडनं सल्लामसलत करतायत. तर हा जो एक चांगुलपणाने तो जो एक भाव बंधन तयार झालं त्यांच्यामध्ये, तर त्यासाठी हे महत्त्वाचं होतं की त्यांनी संवाद सुद्धा सोडला नाही. म्हणजे आपले आई वडील त्यांना काही कळत नाही, त्यांना लक्षात येत नाहीये, त्यांना आमचं प्रेमच समजत नाहीये असं म्हणून त्यांना धुतकारलं नाही. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आई वडिलांना सुद्धा बऱ्याच वेळा असं असतं की ते ज्या व्यवस्थेत वाढलेले असतात, ज्या संस्कारात, ज्या चौकटीत वाढलेले असतात, त्यांच्यासाठी ते अवघडच गोष्ट असते अशा पद्धतीने ते सगळं पुढे सारणं, बाजूला सारणं. तर ते समजून घेण्याची प्रक्रिया मुलांकडनं घडणं गरजेची असते. आणि शेवटी असं असतं की बहुतांश वेळा भावकीत, जातीत, जात समूहात, धर्मसमूहात त्यांना राहायचं असतं. ही कुटुंब म्हणजे नवीन जे कपल असतं ते एक तर त्या गावाच्या बाहेरच असतं,
त्या सगळ्या लोकांपासून दूरच असतात. तर त्यांना खरं माहीत नसतं की आपले आईवडील कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींना डील करतायत. ते कोणीतरी टोमणे मारते. काही वेळा काही जातींमध्ये आपल्याला दिसतं की जातीतनंच बाहेर काढलं जातं. तर हे एवढं टोकाचं प्रेशर घेऊन ते पालक असतं. तर त्यांनाही समजून घेण्याची गरज असते. तर तो मुद्दा या सगळ्या कपल्समध्ये दिसला. मग त्यांनीच हायलाईट करून सांगितलं की संवाद महत्त्वाचा होता, त्यांना समजून घेणं महत्त्वाचं होतं. त्यांना अक्कल नाही आहे, त्यांना कळत नाही आहे असं म्हणून बाजूला सारणं, मोकळं होणं ही सोपी गोष्ट असते. पण जे अवघड आहे तेच करणं गरजेचं असतं. ते त्यांनी केलं. आणि मुख्य म्हणजे यातनं आणखीन एक मुद्दा उद्भवतो तो बहुतांश वेळा मुलांच्या बाबतीत, की अशा मुलांचं म्हणजे आंतरधर्मीय विवाह झालेल्या मुलांचं काय होत असेल, त्यांच्याकडे समाज कसा बघत असेल, शाळा कॉलेजेसमध्ये कसं बघत असतील. तर काही नाही, ते नॉर्मलच वाढत असतात. थोडंसं त्यांना असं असतं जेव्हा ती लहान असतात तेव्हा त्यांना त्यांचं कुटुंब नॉर्मल वाटत असतं. कारण इतरांच्या घरामध्ये कुठली तरी एक समजा एकच धर्म असेल किंवा एकच प्रथा परंपरा असेल तर ते काहीतरी घडत असतं. आणि यांच्या कुटुंबामध्ये जरी धार्मिक एखादा पार्टनर असेल तरी खूप त्याचं अवडंबर नसेल, तर त्यांना कळतच नसतं की आपल्या कुटुंबामध्ये काय हे चाललंय. पण मग या पालकांची ती एक अधिकची थोडीशी जबाबदारी वाढली की त्यांना संवाद साधावा लागला, त्यांना बोलावं लागलं. आणि ती खरं गरज तर सगळ्याच कुटुंबातली असते. सगळ्यांनीच आपल्या मुलांशी त्या पद्धतीचा डायलॉग बिल्ड केला पाहिजे. आणि तो वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने असतो. आणि मुलं मोकळी होणं, मुलांशी संवाद साधणं, मग ती आता यांना एक धर्म या गोष्टीच्या अनुषंगाने बोलावं लागलं. पण अदरवाईजही आपल्याला बोलण्याची खूप गरज असते वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन. तर यांच्याकडे ते घडलं. त्यांनी शाळा निवडताना प्रायोगिक पद्धतीच्या शाळा निवडल्या की जिथं धर्म आणि या गोष्टींचा फार विचारणा होणार नाही, फॉर्ममध्ये भरायला लागणार नाही. तर अशा पद्धतीच्या शाळा निवडल्या. त्यांच्या सुदैवाने त्यांना तशा शाळा मिळाल्या. म्हणजे कोणीतरी त्या पद्धतीचं काम करतंय ही मला त्यातली एक चांगली गोष्ट वाटली की अशा पद्धतीच्या शाळा निर्माण व्हाव्यात की जिथं जात धर्म ह्या गोष्टी फार निग्लिजेबल असाव्यात, त्याचा फार महत्त्व नसावं शाळा व्यवस्थांमध्ये. तर ती गोष्ट त्या पद्धतीच्या प्रायोगिक शाळा त्यांना मिळाल्या आणि त्यांच्या मुलांसाठी ती गोष्ट हळूहळू सोपी होत गेली. काही ठिकाणी म्हणजे बहुतांश घरांमध्ये सर्व प्रकारचे धर्मांचे सण साजरे होतात. त्यामुळे त्यांना उलट अधिक त्या मुलांना समृद्ध असं काहीतरी संचित मिळतं की खाद्य संस्कृती, पेहरावाची संस्कृती असेल, बोलणी म्हणजे भाषेची जी असते, वेगवेगळ्या ठिकाणच्या लहेजा आणि भाषांमधली जी गोडी असते ती त्यांना त्यांच्या घरांमध्ये दिसते. गमतीत काही जण म्हणजे मुलगी जर म्हणजे आई जर मुस्लिम असेल तर त्यांची मुलं मुस्लिम कुटुंबात गेले की स्वतःला मुस्लिम म्हणून प्रेझेंट करतील, सलाम बिलाम करतील. आणि ते वडिलांच्या हिंदू कुटुंबात गेले की तिथे नमस्कार नमस्ते करतील. तर हे जे एक संमिश्र आणि छान पद्धतीने ते मुलं ते सगळं कॅरी करतात. त्यांना हे मुलांना किती शार्प असतात, शार्प माइंडेड असतात. ते कधीच मुस्लिम कुटुंबात जाऊन नमस्ते नाही म्हणणार. त्यांना काही माहिती आहे की आपण कुठं जाऊन काय बोलायचं. तर हे जे आकलन मुलांचं वाढतं, निरीक्षणं वाढतात, तर याचा त्या मुलांना निश्चितच फायदा झाला. बहुतांश वेळा आम्हाला प्रश्न विचारले गेले की त्यांच्या विवाहाचं काय. आता ज्या पालकांनीच त्या सगळ्या प्रकारची बंधनं तोडली त्यांनी त्यांच्या मुलांच्या विवाहाचं कशाला काय डोक्यावरती ताण करून घ्यायचं आहे. त्यांची मुलं त्यांचे पार्टनर शोधतील. नाही शोधू शकले तर ते आहेतच पुन्हा शोधण्यासाठी मदत करायला. हा म्हणजे काय असा मिसाईल म्हणजे काय फार असा अनसॉल्व्ड प्रश्न नाही आहे ना, की बऱ्याचदा तर सजातीय धर्मांमध्ये शिकलेल्या मुली असतील तर मुलगा मिळण्याची नौबत आहे आत्ताच्या काळामध्ये. तर इथे तर हा थोडासा प्रश्न असूच शकतो. कारण ज्या पद्धतीची आपली व्यवस्था आहे तिथे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असू शकणार आहे. पण तो मुलं बहुतांश वेळा त्यांच्या पद्धतीने त्यांचा जोडीदार निवडतात. कारण त्यांचं खूप आकलन आणि निरीक्षणं आणि ज्या पद्धतीचं सहजीवन आईवडिलांचं ते बघत वाढलेले असतात. त्यांच्या स्वतःच्या सहजीवनाच्या पार्टनरविषयीच्या कल्पना खूप भिन्न असतात. ते अशा पारंपरिक पद्धतीच्या लग्न व्यवस्थांमध्ये ते अडकूच शकत नसतात. त्यामुळे ते त्यांचे पार्टनर शोधतील आणि नाही शोधू शकत तेव्हा ते पालकांची मदत घेतील, सांगतील, बोलतील त्यांच्याशी. तर हे असं साधारण त्या सगळ्या विवाहांमधनं सापडलेलं आम्हाला काहीतरी होतं. कुठल्याही विवाह व्यवस्थांचं असं आहे की त्यातलं काहीच असं परिपूर्ण सापडत नाही. कुठलीच अशी गोष्ट की हा बघा आता ब्ल्यूप्रिंट अशा पद्धतीचा विवाहानंतर म्हणजे तुम्हाला जर विवाह सक्सेसफुल करायचा असेल तर ह्या 4 गोष्टी म्हणजे अशी बेरीज आणि अशी वजाबाकी केली की ती पूर्ण होईल असं नसतं. आणि त्यामुळे आम्हालाही असं काही परिपूर्ण गोष्ट सापडली नाही. पण अशा बारकुल्या नजर देणाऱ्या खूप गोष्टी सापडल्या. आणि ते मुळातनं पुस्तक वाचताना किंवा मुळातनं त्या सगळ्या मुलाखती वाचताना खूप मजा येते. म्हणजे आता एक उदाहरण म्हणून मी सांगेन श्रुती पानसे आणि इब्राहिम यांचंच. इब्राहिम यांचं कुटुंब हे खूप असं मुस्लिम वस्तीतलं घेटोजमधलं खूप असं अगदी इंटेरियर घेटोजमधलं घर.
छोटंसं घर, म्हणजे असं झोपडी वजा घर. श्रुती पानसे या अशा खूप वेल याच्यातनं आलेल्या, कुटुंबातनं आलेल्या. आता वेगळेच राहत होते, पण शेवटी आदनमधनं ते कुटुंबात जात होते ना आपापल्या. तर ते जेव्हा त्यांच्या कुटुंबात जायचे, म्हणजे इब्राहिम यांच्या, आणि मग तिथे आता आई पारंपरिकच विचारांची, तर त्यांना असं वाटायचं की आपल्या सुनेने किमान डोक्यावरती पल्लू तरी घ्यावा आता आमच्याकडे येते तेव्हा. आता ही गोष्ट अशी होती की बघायला नॉमिनल असेल, आई आहे, आईची माया असते, म्हणजे ती त्यांना असं वाटतं की आमची सून आहे तर तिने जरा आमच्यासारखी दिसावं, 4 लोकांसमोर मला ती सून म्हणून मिरवता यावी, अशी त्यांची ती भावना. पण ही गोष्ट जेव्हा इब्राहिम यांना कळली अगदी लगेचच सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तर त्यांनी असं ठामपणे त्या गोष्टीला विरोध केला की तिला जी गोष्ट पटेल आवडेल ती ते नक्की करेल, म्हणजे जी या कुटुंबाची असेल, कुटुंबाकडनं शिकलेली असेल, पण ती तिला आवडली पटली तर ती करेल. आणि म्हणजे ह्या सगळ्या अनुभवाला सांगताना श्रुती पानसे म्हणाल्या की यानंतर पुढे आतापर्यंतच्या त्यांच्या काय 25-30 वर्षांच्या सहजीवनामध्ये कधीच कुठलीच गोष्ट त्यांच्यापर्यंत आलीच नाही. त्या म्हणतात की इब्राहिम माझ्या पुढे पहाडासारखा उभा राहिला. या वाक्यामध्ये केवढं रोमांस पण आहे आणि केवढं ते पेलून धरण्याची मजा आहे की आपल्या नवऱ्याने पुन्हा कधीच आयुष्यात त्या कुटुंबातनं अनेक प्रकारच्या मागण्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये झाल्याच असतील की पल्लू घ्यावा, सलाम म्हणावं किंवा काय अजून काही असू शकेल. तसंच काही कुटुंबांमध्ये असं होतं की वर्षा आणि अमीनच्या लग्नामध्ये वर्षा जेव्हा सासरी जायचं तर त्यांच्या आईला असं वाटायचं की हिने इथं येताना किमान टिकली लावावी, बाकी तर काय ती टिकली लावू नये, सॉरी, हे असं त्यांना वाटायचं. पण मग तिथं सुद्धा असं झालं की अमीन म्हणाले की अमीन म्हणाले नाही, खरं तर वर्षाच म्हणाली आणि अमीनने त्या वाक्य म्हणण्याला सपोर्ट केला. म्हणजे वर्षाला ती म्हणण्याची मुभा पण देणं की तुझं काय म्हणणं आणि मत आहे, आणि अमीनने ते पुढे त्याला सपोर्ट करणं, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची, मजेची, आनंदाची होती. आणि त्यामधला जो एक सगळा समजूतदारपणाचा भाव होता तो खूप महत्त्वाचा मला असं वाटतो. आता तुम्हाला असं वाटेल ह्या सगळ्याच विवाहांमध्ये सगळं गुडीगुडी होतं, सगळं छान होतं, कधीच यांच्यामध्ये काहीच टक्केटोणपे भांडणं झाली नसतील, तर ती झाली. 2 माणसं कोणी एकत्र आली की मतमतांतरं असतात, ती भांडणं असतात, त्यात खटके उडतात, पण पुन्हा समजून पुढं चालणं हा जो एक व्यवहार असतो शहाण्या माणसांचा तो त्यांच्याकडे होता, शहाणपण अधिक होतं. पण यामध्ये मला आणखीन महत्त्वाचं असं सांगायला आवडेल, एक पत्रकार म्हणून माझं जे निरीक्षण सुरू होती त्यांच्याकडे, त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या देहबोलीतमधनं असेल त्यांच्याशी काही प्रश्न मी थेटही विचारले, जसं की घरकामांमध्ये पुरुषाचा सहभाग. आपल्याला असं वाटतं किंवा अशी अपेक्षाही असते की प्रेमविवाह आहे तर तिथला पुरुष जो आहे तो सगळं घरातल्या कामांमध्ये सहभागी असेल, तर तसं काही नव्हतं. पुरुष असण्याचे प्रिव्हिलेजेस आवडत असतात, तसे पटकन चटकन सोडवत पण नाहीत. मग ते प्रेम केलं म्हणून मी काय घरचं सगळं उष्टी धुणं भांडी करेन अशातला भाग नाही, तर असंही तिथे दिसलं. पण पुन्हा चांगला समजूतदारपणाचा भाग असा की जेव्हा त्यांच्या पार्टनरने ती गोष्ट सांगितली तेव्हा थोडा थोडा का होईना त्यांनी प्रयत्न केला त्या पुरुषांनी की नाही मग आपण घरातल्या कुटुंबातल्या त्या गोष्टींमध्ये सहभागी असावा. पुन्हा आर्थिक सहभागाचा बहुतांश वेळा मी जसं म्हणाले सुरुवातीला मगाशी की पुरुषानेच घर कुटुंब चालवावं असं असतं, तर का नाही स्त्री का नाही चालवू शकत? स्त्रीसुद्धा आर्थिक कमाईमधला वाटा मी पुन्हा मगाशी म्हटलं तसंच 50-50% असं मी बघत नाही. म्हणजे त्यांचा 50-50% सहभाग असावा घरकामामध्ये पण किंवा आर्थिक व्यवहारातल्या सहभागामध्ये, असं नाही. असं हे 50-50चं गणित आपल्या नात्यांमध्ये जमत नसतं. पण जो जितक्या प्रमाणात करेन, म्हणजे आता काय मी रिकामा आहे, मला काम दिसते, मी ते केलं, तू रिकामी दिसतीये, तुला काम दिसतंय, तू केलं आणि गोष्ट पुढे गेली. त्याच्यासाठी वाटणी करून तुझा निम्म काम माझं निम्म काम अशी ती भानगड अपेक्षितच नसते. तसंच आर्थिक व्यवहारातलं सुद्धा सहभागाचं असंच होतं की कोण किती कमावतं त्या कमाईच्या क्वांटममधला जो सहभाग असेल तो कदाचित एकाचा 60 असेल आणि एकाचा 40 असेल तरीही तो इक्वल आहे. तिथं ते गणिती इक्वल नाही लागू शकत, गणिती 50-50%चं पद्धत इथे लागणार नाही. तर तीच गोष्ट इथे या कुटुंबांमधल्या व्यवहारांमध्ये बघत होते. पण काही कुटुंबांमध्ये मगाशीच म्हणाले तसं पितृसत्तेचा जो काही पगडा आपल्या सगळ्या व्यवस्थांवर आहे तो यांच्याही वाट्याला आहे. आणि म्हणून असंही दिसलं की त्यातल्या काही कपलमधल्या 1-2 कपल असं होते की त्यातल्या स्त्रियांना पुढे त्यांचं करिअर नाही करता आलं, त्यांना कुटुंब हीच गोष्ट प्रायोरिटीने फक्त धरून ठेवावी लागली. कारण पुन्हा तेच पितृसत्ता आणि पुरुषसत्ता व्यवस्था की स्त्री जर बाहेर गेली तर त्यांचं कुटुंब कोण कसं सांभाळणार, सपोर्ट सिस्टीम नाही. तर याच्यामध्ये बऱ्याचदा असं हे लक्षात आलं की सुरुवात ज्या मी ऑनर किलिंगच्या घटनांनी केली, ऑनर किलिंग हा शब्दच चुकीचा तिथे वापरला जातो
मारणाऱ्या गोष्टींचं कसलं, म्हणजे प्रतिष्ठा म्हणून मारणं ही कसली प्रतिष्ठेची गोष्ट असू शकेल? ती डिसऑनर आहे खरं तर, किलिंग असते. तर ते त्या पद्धतीच्या ज्या जातींपासून सुरू होणाऱ्या, धर्मांपर्यंत जाणाऱ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस पण जपणं, माणूस पण धरून ठेवणं, हाच सगळा भाग या सगळ्या जणांच्या कपल्समधनं दिसून येत होता. प्रेम महत्त्वाचं असतं आणि प्रेम करणं हीच गोष्ट खूप अवघड असते. तोडून टाकण्याला फार वेळ नाही लागत. असं चटकन आपण कोणाला तरी दुखावतो, बोलतो, मनाला येईल वाटेल ते, असं खूप राग असेल तर तो व्यक्त करतो आणि माणसं दुखावतात, तोडतात, तुटतात. पण आपण दुखावल्यानंतर पुन्हा सॉरी म्हणण्यासाठी केवढं करेज लागतं, किती धाडस लागतं, किती विचार करतो की मी आता सॉरी कसं म्हणू, कुठल्या पद्धतीने म्हणू. तडातडा आपण बोलतो तेव्हा अजिबात विचार केलेला नसतो, पण एक सॉरी म्हणण्यासाठी आपल्याला प्रचंड विचार करावा लागतं. मनात काय काय सिनारिओज तयार करावे लागतात की मी असं करू का, मग तसं करू का, मग असं घडवून आणू का आणि मग मी सॉरी म्हणेन. तर प्रेम करणं ही फार अवघड गोष्ट आपण करून ठेवलेली. खरं तर ती किती तरल, सोपी, साधी असली पाहिजे. उपजत असते ती. लहान मूल आपल्याकडे बघतं तानं आणि आपल्याकडे बघून ते स्मित करतं. आपण काही बोलतही नसू, नुसतं बघत असतो. त्याला कळतं की ह्याच्याशी काहीतरी आपलं एक नातं आहे. कसलं नातं आहे? माणूसपणाचं नातं आहे. हा कोणीतरी सजीव आहे, मी कोणीतरी सजीव आहे आणि माझं हसणं त्याला कळतंय. आपण त्याच्याकडे बघितलं की त्याला कळतं की हे डोळे माझ्याकडे बघतायत आणि तो हसतो. इतकं ते निरागस आणि इतकं सहज ती गोष्ट आहे. पण पुढे पुढे चालत असताना आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये प्रेम ही गोष्टच आपण बाजूला काढतो, पण स्पर्शासारखी गोष्ट बाजूला काढतो. मुलं वयात येतात, आपण त्यांना मिठी मारत नाही. कुटुंबामध्ये आपल्याला आपण मिठ्या मारत नाही. मूल वयात येतं तर त्याला असं धरत नाही, त्याचा हात धरून बसत नाही, त्याच्याशी हात धरून बोलत नाही. खूप आपण अस्पर्श गोष्टी, म्हणजे आपल्याला ते फार असं अव्यवहार वाटतं. असं वाटतं की हे काय म्हणजे विचित्र आहे किंवा ते परदेशी, परकीय असं वाटतं. पण आपण आपल्या माणसाचा स्पर्श, काहीच गरज नसते बोलण्याची, तोंडाने शब्दांनी. फक्त नुसता हात धरलाय तरी त्याला जो एक आधार वाटतो आपल्या मुलाला किंवा मुलांच्याकडनं आपल्यालाही त्या आधाराची, त्या स्पर्शाची गरज असते. तो स्पर्श मिळणं किती महत्त्वाचं असतं ही गोष्ट आपण आपल्या पुढच्या व्यवहारातनं, वागण्यातनं वजा करून टाकतो. प्रेम ही गोष्ट आपण मिस्ड आउट करतो. जे निरागसपणे हसणारं बाळ असतं त्याच्याशी आपण वागत असताना जे तुसडेपणानं वागायला लागतो ते आपल्यालाच बघून वाढत असते ना. तो त्याशी तुसडेपणाने वागत असतं. हे करू नको, ते करू नको, असं केलं की मारेन, तसं केलं तर मारेन, ह्या गोष्टी घडल्या तर मारेन, त्या गोष्टी बोललास तर मारेन, सगळ्या गोष्टी आपण मारेन, असं केलं तर मी प्रेम करेन असं म्हणतो का आपण? ही गोष्ट तू करशील तर मला तुझ्यावर खूप प्रेम येईल, मला तुला खूप लाड करावेसे वाटेल, मला तुला कुठेतरी घेऊन जावं असं वाटेल, मी तुला काहीतरी म्हणजे आमिष गिफ्ट आणि याची नव्हे, ते पुन्हा म्हणजे चुकीचेच वाटायला लावणं, काहीतरी चॉकलेट देणं आणि हे देणं. खरं तर ते देणं हे चालेलच की, म्हणजे काय त्यात वाईट नाही आहे, पण ते कधीतरी घडणारी ती गोष्ट आहे. आपण आपल्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये प्रेम ही गोष्ट नर्चरच करत नाही. आपण राग नर्चर करतो, प्रचंड करतो. पुरुषांमध्ये तर तो असं मुरवतो. रडत असेल मुलगा तर आपण त्याला सांगतो मुलीसारखा का रडतोय, म्हणजे मुलांना रडू नये हे गोष्ट सुद्धा. त्याने रागावलं तर चालेल, आपण म्हणत नाही तू रागावलास का आणि तू एवढा असा वाईट वागलास का आणि इतका क्रोध का तू व्यक्त करतोस, हे कधीच आपण म्हणत नाही. आपल्याला वाटतं की हे त्याचं ठीक आहे, मतलब त्याच्या त्या प्रिव्हिलेजेसमध्ये येणारी गोष्ट आहे. मुलीने केलं तर आपण रागू कदाचित एक वेळेस की मुलीची जात आहे ती कशी काय एवढी रागू शकते, पण तिलाही आपण प्रेम करायला शिकवत नाही ना. मुलांना आपण शिकवतो. सगळं आपलं व्यवहार त्यांच्यासोबतचा सगळा असा दुष्टपणाचा, तुसडेपणाचा, दुर्व्यवहारांचा असतो आणि आपल्याला अपेक्षा असते की त्यांनी आपल्याशी आदरानं, प्रेमानं आणि म्हणजे प्रेमानं आपल्याला खरं तेव्हाही वाटत नसतं, आदराने वागावं, म्हणजे पुन्हा तिथे आपले इगो सुखावेत. बरं बाहेर रस्त्यावर गेल्यावर त्याने आपल्याला असं म्हणजे आपला अपमान करू नये असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपल्या ऑनर्स, आपल्या प्रतिष्ठांचाच विचार असतो, पण आपलं प्रेम दिसावं कधी कुठे गेल्यानंतर याचा आपण कधीच विचार करत नाही. कधी त्यांना त्या पद्धतीने वाढवत नाही, डेव्हलप करत नाही. आणि पुन्हा मग जेव्हा ती पुढे चालून कुठेतरी त्यांच्या आवडीचा, जोडीचा, प्रेमाचा माणूस शोधतात तर तो आपल्याला स्वीकार्य नसतो, कारण आपण आपल्या स्वतःच्या अंगवळणी ती गोष्ट केलेली नाहीये. ती मुलांकडनं पुन्हा आपल्याला ती त्या पद्धतीने पुढे जेव्हा जाते ती नको असते. दुष्टपणा आपण केटर करतो, म्हणजे संताप केटर करतो, पण प्रेम करत नाही. तर मला असं वाटतं की प्रेम नर्चर होणं, प्रेमाची गोष्ट नर्चर होणं, धर्माच्या रेषा ओलांडू तेव्हा ओलांडू. आधी आपल्याला प्रेमाच्या तरी रेषा ओलांडता येतील का, प्रेम तरी करता येईल का, प्रेम शिकता तरी येईल का. आपल्याला प्रेम शिकण्याची गोष्टच वाटत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला पाण्यात पडूनच शिकायच्यात आणि सगळ्यांनीच पाण्यात पडायचे, ही त्यातली मोठी शोकांतिका आहे. पण मला असं वाटतं की प्रेम जी एवढी तरल, महत्त्वाची, आपल्या व्यवहारातली अत्यंत
मूलभूत अशी गरज आहे आपली सगळ्यांची. आणि कुणाला प्रेम नको असतं? कुणाला आपल्या कुटुंबामध्ये छान कोणी आपल्याशी बोललेलं आवडणार नाही आहे? सगळ्यांना हवं असतं, पण आपल्याला ना ते द्यायचं माहिती असतं ना घ्यायचं माहिती असतं. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये नको त्या म्हणजे द्वेष आणि विद्वेष आणि विखार ह्याचा एवढा जो काय आत्ता अलीकडे सगळा बजबजपुरी झालेली आहे, त्याच्यामध्ये ते प्रेमाचीच गरज आहे. तेच आपल्या सगळ्यांना तारणारं आहे, तोच मरहम आहे. मतलब जख्म और मरहम वही है, असं काहीतरी ते प्रकरण आहे. एलिफ शफाक नावाच्या एक लेखिका आहेत, त्यांच्या एका कोट म्हणजे त्यांचं एक छोटंसं म्हणणं आहे, त्याचा थोडा विस्तार मी करते, त्या नोटवर मी थांबते. त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की अपोजिट ऑफ गुडनेस इज नॉट ऑलवेज एविल. म्हणजे आपल्याला काय वाटतं की चांगुलपणाचा विरुद्ध काय असेल तर अत्यंत भयंकर राक्षसी दुष्ट वागणं, तर असं नसतं. आत्ता आपल्या सगळ्यांचं ते झालेलं आहे. त्यांच्या म्हणण्यातला एक छुपा मतितार्थ असा आहे की मुळातच जगामध्ये वाईट लोकांची, वाईट विचार करणाऱ्यांची, द्वेष आणि विखार पसरवणाऱ्या लोकांची संख्या आणि वृत्ती ही खूप कमी आहे. पण त्यांचं आपल्याला ते पॉवरमध्ये दिसतात, ते आपल्याला वाटेल तसे वागवताना दिसतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्या सगळ्यांची अवस्था ना नमनेसची झालेली असते. सर्व प्रकारचे युद्ध आणि कुठले कुठले काय काय जगभर गोष्टी घडत आहेत, अलीकडे पलीकडे घडत आहेत. औरंगाबादमध्ये मी आता मगाशी सांगितलं ते काय त्या पद्धतीचं ऑनर किलिंग असेल. आत्ता इकडे तुमच्या जवळ परिसरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये घडलेल्या दंगलींमध्ये झालेला मृत्यू असेल. तो पुसे सावळीचा तो एक तरुण नूरुल हसन नावाचा मुलगा मशिदीत नमाज पडायला काय गेला आणि मृत पावला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींविषयीचं काहीही वाटणं बंद झालं आहे, नमनेस आलेलं आहे. आपल्याला कशाचंच काही वाटत नाही. आपली विचार करण्याची क्षमता ना त्या सगळ्या पातळीवर खुंटली आहे. आपल्याला काही होत नाही आहे ना, आपल्यापर्यंत एखादी गोष्ट येत नाही आहे ना, तर आपल्याला ते काहीच कोणाविषयी वाटत नाही. पण ही इतकी भयंकर गोष्ट आहे वाईट प्रवृत्तीच्या माणसांपेक्षा, की म्हणजे वाईट माणूस किमान वाईट आहे हे माहीत तरी आपल्याला, त्याच्याशी कसं डील करायचं हे आपल्याला ठरवता येईल. पण जेव्हा आपल्या भावना, आपल्या विचार करण्याची वृत्ती, आपलं हे सगळं थांबतं, आपल्याला संवेदनाच आपल्या बोथट होतात, तेव्हा त्या जागवायच्या कशा, त्या कशा म्हणजे पुनरुज्जीवित कशा करायच्या. आणि त्या जर बोथट झालेल्या असतील तर आपल्या शेजारच्या घरात काहीतरी भयंकर क्रूर घडत असताना आपण शांत बसून राहतो, कारण ते शेजारच्या घरात घडतं आहे, आपल्या नाही घडत आहे. आपल्याला वाटतं की ते आपलं नाही आहे प्रकरण. आणि हीच सगळी गोष्ट आत्ता जी काही आजूबाजूला घडताना दिसते, एवढा विखार आहे असं आपल्याला वाटतंय. त्याचं कारण ती वाईट वृत्तीची माणसं नाही आहेत. त्याचं कारण आहे आपण जी त्या सगळ्या संवेदनाहीन होऊन बसलो आहे, कारण ती गोष्ट आपली नाही आहे. धर्म, जात, ऑनर किलिंग्स, लिंचिंग ह्या सगळ्यांनी आपल्या आतलं पाणी हलत नाही, आपलं काळीच असं लपलपत नाही. आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टी त्रास देत नाही, त्याच्याविरुद्ध बोलावंसं वाटत नाही, त्याच्याविरुद्ध युनायटेडली उभं राहावंसं वाटत नाही. आणि उभं राहायचं म्हणजे काय करायचं आहे? पुन्हा प्रेमच करायचं आहे, संवाद करायचा आहे. मनामधला जो द्वेष आहे ना, तो कशामुळे बोलत नाही होत आपण एकमेकांशी, सगळ्यांना गप्प करतो. गप्प करायचं आहे आपल्याला. गप्प करून कसं चालेल? एकमेकांचा आवाज ऐकावा लागेल. तो आवाज जेव्हा आपण ऐकायला शिकू तो आपल्या विरोधातला असेल. आपल्याला दरवेळेस पटणारा आवाज नसणार आहे, निश्चित नसणार आहे. एखादं मत, एखादं म्हणणं, एखादा मुद्दा आपल्याला अत्यंत टोकाचा वाटू शकतो, अत्यंत क्रूर वाटू शकतो. पण ऐकूयात ना, ऐकूयात, उकलून सांगायला लावूयात. काय म्हणणं आहे बाबा तुझं? काय आहे या द्वेषाचं? काय कारण आहे तुझं? सांगूयात, विचारूयात. त्यालाही कदाचित त्या प्रेमानं फुंकर मारल्यासारखं वाटेल. त्यालाही कोणी विचारलंच नसेल की माझ्यात द्वेष आहे, मला कोणी विचारलंच नाही आहे. तर विचारूयात, संवाद साधूयात, प्रेम करूयात. आणि एवढंच माझं म्हणणं सांगून मी थांबते. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं याबद्दल खूप थँक्स. हिना कौसर खान यांनी आज एका विशेष विषयावर
आपलं प्रतिपादन केलेलं आहे. रोजच्या विषयाप्रमाणे खूप लोकांना खूप शंका असतील असं वाटत नाही, तरीसुद्धा प्रथेप्रमाणे ज्यांना कुणाला या विषयाबद्दल काही विचारायचं असेल शंका, तर त्यांनी थोडक्यामध्ये विचाराव्यात अशी मी विनंती करतो. एक मिनिट, माईक नाही. अपोजिट ऑफ गुडनेस इज नॉट इव्हिल, याच्यावरूनच मी ऑलवेज हां. तर तुम्ही साधनामध्ये काम केलं आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अनिसई याच्या जवळ आहात, म्हणून मी सांगते की आंतरधर्मीय आंतरजातीय हे मॅरेजेस फार महत्त्वाचे आहेत, कारण वेगळेपणाच्या रेषा पुसून टाकतात. तर असे मॅरेजेस ज्यांनी केलेली आहेत त्यांना प्रोटेक्शन असणं महत्त्वाचं आहे पहिल्या दिवसामध्ये, कारण त्यावेळेला भावनेस काही घटकांमध्ये याला अपोज करतात. तर अशा वेळेला त्यांना प्रोटेक्शन म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सेफ हाऊसेस बांधलेत, माहिती असेल तुम्हाला. तर त्या ठिकाणी अशा कपल्सना तिथे एक 15 दिवस की उद्रेक कमी होण्यासाठी, जोपर्यंत हा उद्रेक कमी होत नाही, ऑनर किलिंगची मजल जाते अशा वेळेला, तर अशा सेफ हाऊसेस बांधले. तिथं त्यांना अगदी त्यांच्या मनाचे गोंधळ असेल काही असेल तो सगळा कमी केला जातो, त्यांना प्रोटेक्शन दिलं, मानसिक प्रोटेक्शन दिलेलं असतं. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था केली. जसे असे सेफ हाऊसेस ते फार महत्त्वाचा रोल आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी आपला प्रश्न विचारावा. नमस्कार, मी जगदीश काबरे. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या मगाशी 15 लोकांच्या मुलाखतीचं जे उत्तर, त्याच्यात त्यांची जी मुलं आहेत ती ज्या शाळांमध्ये गेली त्या शाळात धर्म आणि हा प्रश्न मानला नाही, उत्तम. पण त्यांच्या घरात त्या मुलांचं आडनाव काय लावले गेलं असणार आहे, तिथं पुरुषसत्ताक टोकावते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरात वावरताना सुद्धा पुरुषसत्ताक पद्धती ही आहे का, की सहजीवन म्हणून त्याने वेगळ्या पद्धतीने जगायला प्रयत्न केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या कुटुंबांमध्ये काही ठिकाणी पुरुषसत्ता होती, म्हणजे मुलांना आडनावं आणि घरातली जी काही व्यवस्था असते परंपरा म्हणून, तर त्या 1-2 म्हणजे कुटुंबांमध्ये पुरुषाचंच आडनाव आणि पुरुषाचीच सगळी हे लागलेली होती. पुरुष सत्तेचा पगडा असा तो प्रेम केलं म्हणून जाणार नसतं, त्यामुळे ते कॅरी ऑन होतं, कॅरी फॉरवर्ड झालेलं होतं. पण काही कुटुंबांमध्ये ज्यांनी अत्यंत समंजसपणे गोष्टी स्वीकारल्या होत्या, तर तिथे त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच बाबतीतला धर्म नाकारलेला असल्यामुळे त्यांनी मुलांना कुठल्याही पद्धतीचा धर्म दिला नाही, कुठल्याही प्रकारच्या प्रथा परंपरा दिल्या नाहीत. मुलांना त्यांच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाटलं तर ते स्वीकारू शकतात त्यांना हवा असणारा धर्म, किंवा तेही त्यांच्यासारखेच निधर्मी राहू शकतात, किंवा ते असंही करू शकतात की ते दोन्ही धर्मांमधलं त्यांना जे जे हवं ते घेऊन पुढे चालू शकतात आणि त्याला काही विशिष्ट एक नाव देण्याचं कारण नाही. तर असेही त्याच्यामध्ये तो रेशो होता आणि पितृसत्तेतलाही होता. बहुतांश याच्यामध्ये आई आणि वडिलांचं दोघांचं नाव होतं. आणि ज्या कुटुंबांमध्ये मी म्हटलं की पुरुषाचंच नाव आणि आडनाव आहे, तिथे तर बायकांनी सुद्धा त्यांची नावं लावली आहेत नवऱ्याचं, तर मुलांना ऑब्व्हियस आहे की त्या पद्धतीचंच नाव लागणार. पण ज्या कुटुंबांमध्ये तो भागच नव्हता, तिथे त्या मुलांच्या शाळांमधल्या नावांमध्ये हीच म्हणजे अशा पद्धतीने लावलं. उदाहरण म्हणून सांगेन एक की शीख कुटुंब, म्हणजे एक शीख कपल, म्हणजे एक पार्टनर शीख आणि एक हिंदू ब्राह्मण, अशी ती मुलगी ब्राह्मण हिंदू आणि मुलगा शीख. तर त्यांनी जेव्हा शाळेमध्ये मुलाचा प्रवेश घेत होते, त्यांना खरं तर मुलाला कुठलाच असा धर्म लावायचा नव्हता, पण ते शाळाचं कंपल्सरी होतं की तुमच्या त्या फॉर्ममध्ये भरले, म्हणजे शाळा व्यवस्थांचं किंवा कुठलंही काही काही
आपण रोबोट असतो का? तुम्ही मॉडिफाय व्हाणार. तुम्हाला आत्तापर्यंत नसेल आला तो प्रश्न, पण आता तुमच्या पुढे जेव्हा ती काहीतरी एक अडचण म्हणून गोष्ट येते तर तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. तर सिस्टीमला धरून बसतात ते, की आमच्या सिस्टीममध्ये आहे की तुम्ही ते घातलं नाही जात धर्म तर ती गोष्ट पुढे सरकणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, मग त्यांनी पण अशीच गंमतच केली. त्यांनी हिंदू धर्म टाकलं, जात शीख टाकलं, असं काहीतरी विचित्र करून ठेवलं की ज्याचं पुन्हा खरं तर काहीच म्हणजे नलिफायच व्हावं एका अर्थाने, अशी गोष्ट आहे. पण सिस्टीममध्ये मॉडिफिकेशन्स प्रश्न आल्यानंतर तरी व्हायला पाहिजेत. तर आपण अडून बसतो त्या सिस्टीम्सला. तर असेही काही प्रसंग त्यांच्या बाबतीत घडले. हो, तर त्यांचा प्रश्न असा होता की सॅम्पल साईज जो 15 घेतला तर त्याचा म्हणजे मूळ किती लोकांपर्यंत आम्ही पोचू शकलो होतो म्हणजे शोधण्यासाठी. तर असे आम्हाला 50 एक कपल मिळालेले होते. पण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे महत्त्वाचा जो क्रायटेरिया होता की 10 वर्षांचा. अलीकडच्या काळामधले आम्हाला खूप कपल्स मिळत होते ज्यांचं लग्नाचं वय 2-3 वर्ष आहे, पण आम्हाला त्या क्रायटेरियातच ते बसत नव्हतं 10 वर्षांचं, म्हणून आपण ते तिथेच ड्रॉप केले. आणि आम्ही बघत असताना हा थोडा विचार केला की आपण महाराष्ट्राचे सगळे नाही पण किमान काही वेगवेगळ्या कॉर्नर्सपर्यंत आपल्याला जाता यावं. तर मग अगदी आम्ही नागपूरपासून ते इकडे साताऱ्यापर्यंत असा जो एक थोडा भाग असेल, परिसर असेल, तो थोडा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला त्या 15 कपल्समधनं. तर म्हणजे सॅम्पल साईज आम्हाला काही खूप पण असे मिळाले अशातला पण भाग नाही. त्यातही आम्हाला प्रचंड अडचणी आल्या. काहींना द्यायचं नव्हतं, म्हणजे काहींना असं वाटत होतं की ती आमची पर्सनल गोष्ट आहे, जी बरोबरच आहे, ती पर्सनल गोष्ट आहे, आपण असं कोणालाही उठून तुमचं सहजीवनाविषयी बोला हे असं विचारणं जरा चुकीचंच आहे. पण काहींना ती गोष्ट कळत होती, काहींना असं वाटत होतं ती पर्सनल गोष्ट आहे. काही जुनी माणसं वयाने त्यांना असं वाटत होतं की आता आम्ही काय सांगणार, तुम्ही नव्या वेगळ्या माणसांशी बोला. तर ह्या पद्धतीच्या काही अडचणी आम्हाला आल्या. मग ह्याच्यामधनं म्हणजे या 15मध्ये सुद्धा खरं तर एक कपल आहे ज्यांचं खरं तर 5च वर्ष ही आहे, पण नियम सिद्ध व्हायला अपवाद पण असावा लागतं असं काहीतरी आम्ही म्हणू. तर तसे नाही आहे, पण ते कपल अत्यंत समंजस पद्धतीचं होतं. त्यांचा आधीचा सहवास म्हणजे जरी लग्नानंतरचा 5 वर्षाचा असला तरी आधी ते 5-1 वर्षांपासून एकमेकांच्या सहवासात ओळखीत असे राहत होते. त्यामुळे आम्ही त्यांचं घ्यायचं ठरवलं, आरजू आणि विशाल म्हणून. तर त्या कपलचं आम्ही घेतलं आणि त्यांनी खूप अत्यंत आर्टिक्युलेट खूप चांगलं त्यांनी खरं तर केलेलं आहे. त्यांना ती गोष्ट खूप नीट समजत होती त्यांनी जे केलेलं आहे. तर असं आम्हाला त्या ह्याच्यामध्ये सापडलं. मिक्स आहे, रुरल जास्त आहे खरं तर, कारण म्हणजे ती लोक आत्ता शहरात राहत असली तरी त्यांची मुळं सगळ्या गावातलीच आहेत ना अशी. पुन्हा बहुतांश कपल्सचं असंच होतं की ते कुठून तरी शिकायला म्हणून पुण्यात आलीत, मुंबईत आलीत, नागपूरला गेलीत, म्हणजे शहराच्या ठिकाणी गेलीत, पण ती पुन्हा मूळची कुठल्या तरी गावखेड्यातनंच आलेली माणसं होती. त्यामुळे जास्त तसाच तो पार्ट राहिला. प्रॉब्लेमॅटिक मी आंतरजातीयवर काहीच बोलू शकणार नाही त्या अर्थाने, कारण मी काहीच त्याच्याविषयी केलेलं नाही म्हणजे स्वतः अभ्यास म्हणून. सेकंड हँड माहितीवरती आपल्याला बोलता येईल, फर्स्ट हँड नाही आपल्या हातात. पण मला असं वाटतं की मी मगासपासून सांगते त्या पद्धतीने प्रॉब्लेम्स कुटुंबाला समाजाला जास्त आहेत आणि त्या कपल्सना कमी आहेत. 2 माणसं एकत्र राहायला येतात, संसार करत असतात, तेव्हा ज्या काही खस्ता, ज्या काही म्हणजे भांड्याला लागणं आपण साध्या भाषेत बोलतो, जे घडणार असतं तेच त्यांच्या बाबतीत घडतं, घडलेलं आढळतं. त्यांना जात किंवा धर्मांमुळे नसतात त्रास होत. त्यांचे त्रास त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, जे स्वभाव विचार म्हणजे काय कशा पद्धतीचे आहेत, त्याची काय मर्यादा आहे, कुणाच्या म्हणजे आपल्या पार्टनरची विचार करण्याची मर्यादा आणि आपला विचार करण्याचा आवाका, हाच त्याच्यामधला भांडण्याचं कारण असेल. ते कुठल्या तरी जातीतनं येतात म्हणून भांडत आहेत किंवा ते कुठल्या तरी धर्मातनं जातीतनं येतात म्हणून फार शहाण्यासारखे राहत आहेत, असं असूच शकत नाही. दोष स्वभावांमध्ये असतो आणि म्हणून खरं तर भांडणं होतात. आपण
ती कुठल्या तरी जात म्हणजे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय होत असतील भांडणं, तर आपण त्याच्याकडे भांडणं म्हणून बघत नाही दोन माणसांमधली. आपण त्याच्याकडे बघतो की प्रेम विवाहातलं भांडण आहे, आंतरधर्मीय विवाहातलं भांडण आहे. आपल्या इथे सहजातीय सहधर्मीय अगदी बघून सवरून सगळं करून दिलेल्या लग्नामध्ये कच्चा भांडत असतात. तिथे आपण असं म्हणत नाही की अरे ही तर आपली सहजातीय सहधर्मीय आहेत तरी कशी काय भांडतायत, एवढी कशी काय भांडतायत. तर तो मुळात दोष स्वभावातला असतो ना, विचारांमधला असतो, समजून घेण्याच्या वृत्तीतला असतो, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करण्याच्या मर्यादेत असतो. तर ती सगळी पुन्हा मानवी जे काही दोष असतात त्यात असतात. जात धर्माचे थोडे अधिक परिणाम होत असणार आहेत, पण ते एवढे टोकाने नसतात की ते मूळ असतात. आंतरजातीय जेव्हा विवाह केले जातात तेव्हा आई आणि वडील ह्या दोघांच्यामध्ये मुलावरती संस्कार करत असताना बहुतेक वेळेला मुलांना आई जर गृहिणी असेल तर मुलांच्यावरती संस्कार आईच करत असते. मग अशामध्ये तू तुझ्याच जातीचे संस्कार मुलांच्यावरती करतेस. ह्यामधून कधी पती पत्नीमध्ये काही विसंवाद झाला? कारण मुलांच्यावरती बहुतेक वेळा सगळे संस्कार आईचेच येतात, ते एका जातीचे असोत किंवा आंतरजातीय असोत, विचार आईच देत असते. मग यामध्ये कधी काही त्यांच्यात विसंवाद झाला किंवा मुलांच्यावरती आईचे संस्कार, आईच्या धर्माचे संस्कार जास्त झालेले आहेत, असं काही आढळलं का तुम्हाला? तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर दिलेत की आईच संस्कार करत असते. मग ती कुठल्याही जाती धर्मातली म्हणजे सहजातीय सहधर्मीय असेल तर आपण जेव्हा आपल्या या कुटुंबांमध्ये सहजातीय सहधर्मीय कुटुंबात कधीच पुरुष म्हणत नाही की तू तुझेच संस्कार देतीये. तर असं इथं पण घडलं नाही. मुळात त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंगच अशी की ते स्वतःच धर्म मानत नव्हते. आणि जिथे पुरुषांचा धर्म स्वीकारला असेल आणि तरी आईचं म्हणून काहीतरी येत असेल तरी पुरुषाकडे तेवढा वेळ नसतो ते सगळं बघून म्हणजे त्याविषयी काहीतरी तो कमेंट करेन. त्याच्यासाठी तर ती चांगली गोष्ट असते की मुलांचा सांभाळ ती करते. आपल्याला काय फक्त पैसे कमवायचे आहेत. जे व्यवहार म्हणून जो सगळ्याच कुठल्याही कुटुंबांमध्ये घरामध्ये दिसतो तोच तिथे भाग असतो. त्यामुळे असं काय यावरनं विसंवाद होण्याचं किंवा भांडण होण्याचं कारण नाही. मुळात त्यांनी एकमेकांचे धर्म बघितलेले नाही आहेत ना सुरुवातीला. त्यामुळे आता ती काहीतरी त्या पद्धतीने कावा करतीये, कट रचतीये, अशा पद्धतीची ती गोष्ट नाही. सहजपणेच आईच्याकडनं ते घडत असतं तेव्हाही. ती पण काय आता चला मला आता ह्याच्या कुटुंबामध्ये माझ्या धर्माचा माणूस पेरायचा असं थोडी असतं. ते त्यांनी प्रेम केलेलं आहे ना, ते काही कट करून थोडी ना आलेले असतात तिथे की आता तिथे काहीतरी डावपे चखणार आहेत. तर तसा काहीच भाग नसतो. आई काहीतरी सांगत असेल, बोलत असेल तिचं धर्म किंवा या अनुषंगाने तरी ते तिच्यातच एवढं मुरलेलं असतं. ते इतकं सहजपणे सांगत असते की त्यामध्ये तिलाही ते लक्षात येत नसेल की आपणही एका अर्थाने म्हणतोय की आपण नाही मानतो धर्म आणि तरी कदाचित एखादी गोष्ट कॅरी केलेली असते तिने देखील. तर ते इतकं मुरलेलं आणि पर्कोलेट झालेलं असतं की ते पुसायला काळ जावा लागतो ती सगळी पाटी तुमची कोरी व्हायला. त्यामुळे ते घडत असणार आहे, घडतंही काही कुटुंबांमध्ये. पण मला असं वाटत नाही की ते कावाकट डावपेच असं नाही बघायला पाहिजे. साधी सोपी कृती आहे. कुठल्याही कुटुंबामध्ये बाबा बघेन घर तर त्याचं काही म्हणणं असेल, त्याचं काही असेल तर ते त्याच्या संस्कारात नाही येईल. पण उलट मला नेहमी असं वाटतं की त्यांच्या कुटुंबातली मुलं जास्त समृद्ध असतात कारण त्यांना दोन्हीकडच्या गोष्टी कळत असतात, दोन्हीकडच्या गोष्टी मिळत असतात. कारण घरं भलेही पुरुष थेट काही करत नसेल पण त्याचं कुटुंबाशी एक्सपोजर असतं ना त्या मुलांना. तर जे आईकडचं मिळत असेल ते पुन्हा कॉम्प्लिमेंट व्हायला किंवा एनहान्स व्हायला पुन्हा पुरुषाकडचं वडिलांकडचं काहीतरी दिसतं, सापडतं. मग आणखीन काही प्रश्न पडतात, त्यांचं कुतूहल जागं होतं, अधिक ते सजग व्हायला मदत होते त्या प्रकारच्या ह्याच्यात. थँक्यू. हां, मगापासून आपल्या व्याख्यानामध्ये लव जिहाद हा एक लेबल अशा स्वरूपात वापरला गेलेला शब्द आम्ही बऱ्याच वेळेला ऐकला. केरळा फाईल्स हा एक सिनेमा आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी बघितला आहे, आपणही तो पाहिला असेल. या ठिकाणी लव जिहादचं जे काही स्वरूप दाखवण्यात आलं
त्या आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये सामाजिक काम करताना आपल्याला कुठंच कधीच आढळलं नाही का हे सगळे मनाचे खेळ आहेत बाकीच्यांच्या, ही वस्तुस्थिती नाहीच आहे? याबद्दल आपलं काय मत आहे? मी सिनेमातनं बघितलं आहे, माझा वैयक्तिक अनुभव कारण हा नाही आहे, पण हा बहुसंख्य लोकांना पडणारा प्रश्न आहे आणि आपण त्यात काम करता म्हणून आम्ही आपल्याला विचारलं आहे. आम्हाला विचारलं तर आमच्यापैकी प्रत्येकाला विचारावं लागेल. एक मिनिट मगाशी ओके नाही, केरळा फाईल्स हा मुळातच प्रोपगंडा सिनेमा होता. म्हणजे त्याच्यावरती त्याच पद्धतीचा आरोप आहे. ठरवूनच एक नॅरेटिव्ह सांगायचंच आहे असं ठरवलं की पुरावे गोळा करायचे, म्हणजे त्याच पद्धतीचा पुराव्याचा विचार करायचा आणि त्याविषयी बोलायचं. त्यांनी स्वतःच जेव्हा ट्रेलर रिलीज केला होता तेव्हा 10,000 महिलांच्या बाबतीत घडतंय असं म्हटलेलं होतं केरळमध्ये. आणि स्वतःच जेव्हा त्याच्याविषयी जेव्हा त्यांना पुरावे मागितले की अरे एवढं घडतंय तर मग सांगा कुठे घडतंय आणि मग आपण त्या पद्धतीच्या केसेस फाईल करूयात किंवा त्या मुलींची सुटका करूयात. तर त्याच लोकांनी मग त्यांनी तो ट्रेलर मागे घेतला आणि मग त्यांनी त्यांच्या ट्रेलरचं म्हणजे यूट्यूबवर टाकताना डिस्क्रिप्शन टाकावं लागतं. मग तिथे मोघम त्यांनी असं 3 सत्य घटनांवर आधारित वगैरे असं काहीतरी मोघम केलं. आता एखादी गोष्ट मी बघितली नाही आहे म्हणून नाहीच आहे असं मी पण ठामपणे म्हणणार नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात पाहण्यात ऐकण्यात कुठलाही माझ्या आजूबाजूला असणारी जी माणसं असतात ज्यांच्याकडनंही आपण बरंच ऐकतो समजून घेतो, तर त्या कुठेही अशा पद्धतीचा कावा करून कट रचून मुलींची म्हणजे हिंदू मुलींची अगवाई करून मग काहीतरी कन्व्हर्जन्स असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी असतील असं घडलेलं माझ्या ह्याच्यात ॲब्सोल्यूट नाही आहे. पण मी असं पण म्हणणार नाही की ते अगदीच नसेल. अपवादात्मक घटनांमध्ये ती गोष्ट असेल, पण प्रोपगंडाचा ची गंमत किंवा त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहण्याचं गोष्टच ही असते की प्रोपगंडामध्ये एखादं खोटं एखादी चुकीची माहिती इतकी व्यवस्थितपणे सातत्याने सांगितली जाते म्हणून ती तो प्रोपगंडा असतो आणि ती आपल्याला खरी वाटेन खरं चित्र निर्माण करेन अशा पद्धतीचीच ती गोष्ट असते. तो सिनेमा त्याचाच एक भाग होता आणि म्हणून त्याच्यामधनं जे दाखवलं ते एवढं भव्य करून ती गोष्ट दाखवली. आणि हे जे तुम्ही आता म्हणाला तसं बहुतांश जणांच्या मनात आलं असेल की अरे रे किती क्रूर पद्धतीची ती गोष्ट आहे. आणि लव्ह जिहादचं मी सुरुवातीला सांगितलेल्या नॅरेटिव्हमध्ये मुस्लिम पुरुष क्रूर दुष्ट दाखवणं हाच हेतू आहे. पण आपण थोडा वेळ जर विचार केला तर काही नाही किती नाही म्हटलं तरी मुस्लिम समाज आपल्या आजूबाजूला असतो, कुठेही असेल. म्हणजे तुमच्याच अगदी प्रत्येकाच्या घराशेजारी असण्याचं कारण नाही आहे. तो जिथे कुठे असेल तो अजूनही टिकलेला आहे, बनलेला आहे. तिथले जर पुरुष एवढे क्रूर इतके दुष्ट इतके वाईट असतील तर तिथल्या स्त्रिया कशा काय जगत आहेत? त्या कधीच हसत नसतील, त्या कधीच मोकळेपणाने बोलत नसतील, त्या कधीच कुठल्या गोष्टींची डिमांड करत नसतील, त्यांच्या कुटुंबांमधलं त्यांचं सहजीवन कधीच आनंदाचं नसेल का सतत तिथला पुरुष मारतच असणार आणि सतत तिला धमकी देत असेल की मी दुसरी बायको घेऊन येईल किंवा मी तलाक देईन. आपल्याला ह्या गोष्टी खूप अशा सतत बंबार्डिंग केलेलं आहेत आणि आपल्याला हे सत्य वाटतं. आणि म्हणूनच मी म्हणते की आपल्याला संवादाची गरज आहे. एकमेकांना गप्प करण्यापेक्षा आपल्याला बोलण्याची गरज आहे, जाणून घेण्याची गरज आहे. म्हणजे तो जो काही आपला शेजार नसतो, आपलं आयुष्य जातं आणि आपल्याला एक मुस्लिम शेजार नसतो, एक मुस्लिम मित्र नसतो. आणि आपल्याला मुस्लिम मित्र मुस्लिम शेजार नसताना मुस्लिमांविषयीचे गैरसमजुती मात्र खूप असतात, खूप. आणि अगदी लहानपणापासून असतात, मरेपर्यंत असतात. एकही मित्र नसेल, एकही मैत्रीण नसेल, एकही कुटुंबाशी परिचय नसेल, पण हे सगळं आपण पाळतो. आपण कधीच ती गोष्ट सिनेमान याच्या पलीकडे जाऊन सिनेमांनी सुद्धा खूप नुकसान केलेलं आहे मुस्लिम कम्युनिटीचं. त्यातनं दिसत असणारा पात्र हा नेहमी गुंड दुष्ट. एकतर ते ठीक आहे 12 बलुतेदारांमध्ये दाखवला जातो ते एक वेळेस मान्य आहे कारण ती व्यवस्थाच मुस्लिम कम्युनिटीत दिसते. पण तो नेहमी दहशतवादी दाखवायचा असेल तो भलेही त्याचा जात धर्म सांगणार नाहीत पण त्याच्या गळ्यामध्ये हाजी रुमाल घातलेला दिसेल तुम्हाला आणि आपण समजून घ्यायचं की तो दहशतवादी आणि मग तो मुस्लिम आहे. हे सिनेमांनी खूप वाईट पद्धतीने मुस्लिम कम्युनिटीचं चित्र निर्माण केलेलं आहे. एकीकडे पुरुष वाईट दाखवायचा, दुसरीकडे स्त्री पीडित दाखवायची. ती खूप पिचलेली आहे, ती बुरख्यात असते, ती दबून आहे, तिला आवाज नाही आहे, ती काय म्हणजे तिचं म्हणणं सांगू शकत नाही. ते तसं नसतं तर मी इथे नसतेच खरं तर. आणि मी अपवादात्मक अजिबात नाही आहे,
हे मी सांगू इच्छिते. मी अपवादात्मक नाही आहे. माझ्यासारख्या अनेक जणी आहेत त्या अशा वेगवेगळ्या, आपला संपर्क नाही आहे, संवाद नाही आहे. त्यातल्या काही जणी खरंच पहिल्या पिढीच्या असतील. म्हणजे मी 3ऱ्या पिढीची आहे. माझ्या कुटुंबात माझ्या आधी 2 पिढ्या होऊन गेल्या शिक्षण आणि या प्रवाहात, म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकले. काही अजून खरं पहिल्या पिढीच्याच असतील. पण तो जो काही एक म्हणजे कुठलाही समाज असा पुढे जातो ना, आपला सगळाच समाज पुढे जात असतो, आपल्याला असं वाटतं की सगळं मागे चाललं आहे. तसं नाही आहे. त्याचा वेग मंद असतो. तो खूप बारीक सूक्ष्म पद्धतीने, दाभोळकरच म्हणायचे की आपल्याला कुठल्याही म्हणजे ज्या आपण आत्ता लढाया करत असू, जे फायटिंग्स देत असू, त्या आपल्याला वर्षांच्या नव्हे तर काळाच्या पटलावर मोजावं लागणार आहेत. आज आपण करत असलेली गोष्ट 100 वर्षांनी कुणाला तरी उपयोगी येणार आहे. ते आपण आपल्या हयातीत आपल्याला त्याचं काहीतरी बदल दिसणार नाही आहे. तर काश्मीर फाईल हा सुद्धा प्रपगंडा सिनेमा, केरळ स्टोरी, केरळ फाईल्स जे काही, तर ते प्रपगंडा सिनेमे आहेत. ठरवून नॅरेटिव्ह सेट करणारे सिनेमे आहेत. आपल्याला डोळस होण्याची गरज आहे, आपल्याला क्वेश्चन करण्याची गरज आहे का, मग कुठे आहे, किती आहे, कुठे दिसतं आहे, आजूबाजूला बघूयात ना आपण. आपला थोडा सॅम्पल साईज, खूप मोठा जरुरी नाही, आपल्या सॅम्पल साईजमध्ये आपण विचार करूया. दिसतंय नाही दिसत आहे मग सोडूयात, फार नको डोक्याला ताण करून घ्यायचं. दिसत असेल तर प्रश्न करूयात, विरुद्ध उभे राहूयात, व्यवस्थांना भाग पाडूयात त्या गोष्टींच्या विरोधात म्हणजे काय काम करायला. हे आपण केलं पाहिजे. आपण बळी नाही गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या नॅरेटिव्सला. मग ते मी मगाशी म्हणाले, आम्ही काही ठरवून कपल्स घेतले नाही की जे आम्हाला सांगतील ती उत्तरं देतील. मग मला पितृसत्तेतले एवढे ऑब्झर्वेशन्स अदरवाईज दिसलेच नसते, सगळं गुडी असतं. तर माझे डोळे मी पण उघडे ठेवले होते की त्यांचं प्रेमविवाह आहे म्हणून सगळं छान आहे असं मी बघतच नव्हते. मला दिसत होतं की नवरा थोडासा आवाज वाढवतोय, बायकोचं म्हणणं बोलू देत नाही आहे, त्याचं आधी म्हणणं त्याला सांगायचं आहे. हे कुठून येतं? पितृसत्तेत येतं. प्रेमविवाह आहे म्हणून त्याचे अँटेने तो धुवून निघाला असं नाही होऊ शकत. पण त्यातलं चांगलं काय आहे, क्वांटम चांगला काय आहे आणि त्यातनं बेटर काय होऊ शकतं याकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून आपण त्या गोष्टीचा पुरस्कार करून पुढे आणायचा प्रयत्न करतो. आजच्या ज्या वक्त्या आहेत श्रीमती हिना कौसर खान यांनी असा विषय मांडला की धर्मरेषा ओलांडताना. यांनी स्वतःचं प्रतिपादन असं आज काही केलं नाही, पण धर्म आणि जाती हे बागुलबुवा असतो ना त्या प्रकारचे विषय आहेत. जोपर्यंत आपण त्याला घाबरतो तोपर्यंत ते फार मोठे असतात आणि ज्या वेळेला मूल ते ओलांडून पुढं जातं त्यावेळेला त्यामध्ये काहीच नसतं. अशा प्रकारे पराक्रमी जे पुरुष आणि महिला आहेत ते किती आहेत आणि ते आयुष्यामध्ये कसे वागले याच्याबद्दल त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं मत असं त्यांनी मांडलेलं नाही. म्हणून श्रोत्यांनी असा गैरसमज करून घेऊ नये की त्यांचं स्वतःचं मत ह्यापैकी काही आहे. त्यांनी असं मांडलेलं आहे की धर्मरेषा ओलांडणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि ही ओलांडून जे यशस्वी झालेले आहेत आपल्या विवाहामध्ये 10-10 वर्ष, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना त्यातनं काय दिसलं हे त्यांनी मांडलेलं आहे. आजच्या या पुष्पाबद्दल कैलासवासी तमण्णा बसाप्पा कुर्णे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुर्णे कुटुंबियांनी हे व्याख्यान पुष्पा हे प्रायोजित केलं, याबद्दल त्यांचे प्रथम आभार मानतो. श्रीमती हिना कौसर खान यांनी अत्यंत धाडसी विषय अत्यंत धाडसीपणाने मांडला आणि अत्यंत धाडसीपणाने श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुर्णे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उद्याचं पुष्प आहे कैलासवासी प्रभाकर उर्फ प्रकाश यशवंत साने यांच्या स्मरणार्थ आणि वक्ते आहेत मान्य डॉक्टर साकर देशपांडे पुणे आणि विषय आहे आदर्शांच्या शोधात. आज ज्या संख्येने आलात त्याच संख्येने उद्या या आणि आपल्या शंका विचारा आणि सगळ्यांचं समाधान करा, एवढी एक इच्छा व्यक्त करून थांब. धन्यवाद.